डोकं मान पाठ सरळ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. सावकाश डोळे बंद करा. संपूर्ण शरीर व मनातील ताण श्वासासोबत बाहेर जाऊ द्या. स्वतःचं शरीर व मन शांत होऊ द्या, शिथिल होऊ द्या. दिवसभर केलेल्या कामाचा आलेला थकवा श्वासासोबत निघून जाऊ द्या. संपूर्ण शरीर डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत ढिलं करा, सैल करा. शरीराच्या कोणत्याही भागांमध्ये कसलाही ताण ठेवू नका. सर्व सांधे, अवयव, स्नायू पूर्णतः शिथिल करा. पूर्णतः रिलॅक्स. 3 वेळेस एक साथ ओंकार म्हणणार आहोत. सर्वांनी एक साथ श्वास घ्या. ओम. 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 गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. हरिओम. हळूच दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. हरिओम. सर्वांचं आजच्या या आरोग्य सत्रामध्ये मी योग साधक मनोज मनापासून तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. तर आज आपण एक छान योग आरोग्य सत्राचं आयोजन केलेलं आहे आणि हे सत्र आयोजन करण्यामागचा उद्देश आहे जनजागृती करणं, अवेअरनेस निर्माण करणं. आजच्या आरोग्य सत्राचा विषय आहे की महिलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा गर्भाशयाचा कॅन्सर व स्तनाचा कॅन्सर. गर्भाशयाचा व स्तनाचा कॅन्सर समजून घेताना हा आजचा आपला विषय आहे आणि आपल्या आजच्या सत्रासाठी अत्यंत गुणवंत ज्ञानवंत वक्ते आपल्याकडं वेळात वेळ काढून आलेले आहेत. आपल्या वक्त्याचं नाव आहे डॉक्टर मनीषा मगर मॅडम. त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये मी त्यांना विनंती केली की असं सत्रावरती तुम्ही व्याख्यान देऊ शकाल का, तर त्यांनी वेळात वेळ काढून सहमती दर्शवली आणि आज त्या महिला दिनानिमित्त ते खूप बिझी शेड्यूल होतं म्हणून आपण त्यांचं सत्र आपण आज ठेवलेलं आहे. तर डॉक्टर मनीषा मगर यांचा अल्प परिचय करून द्यायचा झाला तर मागील 7 वर्षापासून त्या कॅन्सरवरती काम करत आहेत आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सुद्धा काम करत आहेत. त्या स्वतः पंचकर्म तज्ज्ञ आहेत, आहार तज्ज्ञ आहेत, योग तज्ज्ञ आहेत. नाशिक या ठिकाणून त्यांनी योग शिक्षकची डिप्लोमा ही पदवी मिळवलेली आहे. त्या स्थूलता निवारण योग तज्ज्ञ सुद्धा आहेत. त्यांनी प्रिव्हेन्शन इन ऑन्कॉलॉजीमध्ये डिग्री मिळवलेली आहे आणि त्या सध्या प्रिव्हेन्शन ऑन्कॉलॉजीमध्येच योग काम करत आहेत. सातारा या ठिकाणी ऑन्कोलाइट कॅन्सर हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी ते त्यांची सेवा देत आहेत. मागील वर्षी त्यांनी जवळपास 200 व्याख्यानं या कॅन्सर यावरती दिलेली आहेत. तसंच जानेवारीमध्ये 11 कॅम्प त्यांनी खेडोपाडी गावोगावी सातारा जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. मागील महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 20 कॅम्प त्यांनी या कॅन्सर या विषयावरती घेतलेले आहेत. तर या छान विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. मनीषाताई, तुम्ही आम्हाला कृपया कॅन्सर या विषयावरती आज मार्गदर्शन करावे. हरिओम. येस, ऑडिओ क्लिअर, व्हिडिओ क्लिअर. प्लीज कंटिन्यू. हरिओम. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सरांनी माझी ओळख करून दिलीच आहे. मी वेगळी ओळख करून देण्यात वेळ घालवण्यात काही पॉइंट नाही. सरांनी सांगितलं तसं
मी कॅन्सर अवेअरनेसमध्ये काम करते. प्रिव्हेन्शन कॅन्सर म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून. आता आपला जो महत्वाचा विषय आहे, आपल्या विषयाचं नावच आहे की गर्भाशय आणि स्तनाचा कॅन्सर समजून घेताना, म्हणजे कर्करोग कॅन्सर काय आहे हे समजून घेताना. तर ह्याची व्याख्यानाची सुरुवात करताना मी आधी थोडक्यात एक गोष्ट सांगावी मला वाटतेय. जनरल प्रॅक्टिस करत होते, जीपी करत होते, की जिथे पेशंट आलेत आणि आपण तपासले आणि पुढे औषधांना पाठवले पुढं. ते करत असताना मी 98 साली माझ्या समोर चिपळूणमध्ये मी होते आणि तिथे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची एक पेशंट आली. आणि माझं त्यावेळी आत्ता जेवढं आपल्याला कॅन्सर बद्दल ज्ञान आहे, युट्यूब आहे, गुगल आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तेवढ्या नव्हत्या. आम्हाला सुद्धा अभ्यासामध्ये एक फक्त टॉपिक होता कॅन्सर रिलेटेड, तेवढाच होता. तरी सुद्धा त्या आल्यानंतर मी त्यांचं निदान केलं आणि त्यांना मुंबईला मला पाठवावं लागलं, टाटा हॉस्पिटलला. ते केल्यानंतर मी त्यांचा कंटिन्यू फॉलोअप घेत होते आणि त्यात माझ्या लक्षात आलं की त्या जोपर्यंत माझ्याकडे आल्या तेव्हा तो डिसीज ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेला होता, पुढच्या टप्प्यामध्ये गेला होता आणि त्यामुळे थोड्याशा उपचाराला मर्यादा आल्या. त्यानंतर मधल्या काळात मी बरंच काम करत राहिले आणि नंतर मी सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये काम करत होते. म्हणजे की जिथं पेशंट कॅन्सर झाल्यानंतर आला आहे आणि आपण त्याची बायोप्सी घेतली आहे, पुढची त्याची उपचाराची पद्धती सगळी चालू झाली. ते करताना सुद्धा मला एका स्टेजला थोडंसं नैराश्य यायला लागलं की हे सगळे रुग्ण माझ्याकडे येत आहेत, म्हणजे किंवा हॉस्पिटलला येत आहेत, तर ते पुढच्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये गेल्यानंतर येत आहेत. तर आपण हे कुठेतरी ह्याच्यामध्ये काय करू शकतो. तर हा विचार केल्यानंतर हे मी स्वतःहून निवडलं की मला प्रिव्हेन्शन ऑन्कोलॉजीमध्ये काम करायचं आहे, की कर्करोग होऊ नये म्हणून काम करायचे. झाल्यानंतर काम करण्याचा पार्ट वेगळा येतो आणि होऊ नये म्हणूनचा पार्ट वेगळा येतो. आणि त्यामध्ये हे सगळं करताना माझ्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये अवेअरनेस म्हणजे कॅन्सर काय आहे, कॅन्सर म्हणजे काय आहे, किंवा कर्करोग म्हणजे काय आहे, तो कसा होतो, का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, आणि तो समजा मध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि त्या अनुषंगानेच मी माझ्या कामाला सुरुवात केली. आणि त्या करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण जेवढं प्रिव्हेन्शन मध्ये मी काम करते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल येतो आहे. आवाज ब्रेक होतोय का? हो, थोड्या वेळासाठी झाला होता. हा, हो. ठीक. ओके. प्रिव्हेन्शन मध्ये काम करत असताना माझ्या लक्षात आलं की याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतोय आपला की आहाराचा रोल येतोय, की आहार तुमचा काय असला पाहिजे आणि कोणतं हे पाहिजे. मग नुसता रोल येतोय म्हणून चालत नाही, म्हणून मग मी पुन्हा आहार तज्ज्ञ म्हणून हे शिक्षण घेतलं. आणि मग पुढे हे घेतल्यानंतर पुढे गेल्यावरती लक्षात आलं की प्रिव्हेन्शन मध्ये आपल्या संस्कृतीने दिलेला योग ही सर्वात मोठी देणगी आहे. तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला अभ्यास केला पाहिजे, म्हणून मग योगाचा अभ्यास मी पुन्हा चालू केला. हे सगळे टप्पे करताना बऱ्याच गोष्टीत लक्षात आल्या आणि त्यात सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट माझ्या लक्षात आली की कॅन्सर मध्ये घाबरण्याचे कारण नाहीये. कुठलाही आजार झाल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही समजून घेतलं तर त्याचा उपचार करणं सोपं जातं. पण ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की कॅन्सर झाल्यानंतर नाहीये समजून घ्यायचा आपल्याला, तर तो होण्याच्या आधीच आपल्याला समजला पाहिजे की तो काय आहे आणि तो कसा होतो. आणि त्याच्यात मग अशी म्हटलं की चांगली गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्याच्यात अतिशय चांगली गोष्ट एक आहे की कॅन्सर जर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये कळला किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर कॅन्सर आपण 100% टाळू शकतो. आपण कर्करोग हा टाळू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आजच्या व्याख्यानामध्ये आपले टप्पे असणार आहेत. आणि सरांनी सांगितलं तसं पुन्हा आपण शंका निरसन हे करणार आहोत. तर मी माझ्या मुद्द्याकडे वळते, महत्वाच्या मुद्द्याकडे, की आजचा जो आपला विषय आहे की स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग समजून घेताना. तर स्तनाचा कर्करोग ह्या विषयी आधी आपण बोलणार आहोत. तर स्तनाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग, पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे की कर्करोग होतो म्हणजे काय. तर कर्करोग म्हणजे कुठल्याही पेशींची अनियंत्रित झालेली वाढ. म्हणजे की पेशी आपली एक 2 3 10 ह्या स्वरूपात वाढल्या पाहिजेत, तर त्याचं डीएनए मध्ये ब्रेक होतं आणि त्या अनियंत्रित पद्धतीने वाढायला लागतात. म्हणजे त्याच्यावरती कुणाचा कंट्रोलच राहत नाही, ते कशाही वेड्या वाकड्या पद्धतीने वाढतात आणि तिथे गाठीच्या स्वरूपात तयार होतात. आणि मग आपल्याला कॅन्सर झालाय असं त्याचं निदान होत असतं. मग कोणती गाठ झाली शेतात की ती गाठ आहे म्हणजे का कॅन्सर आहे का, तर असं अजिबात नाहीये. मग असा हा कर्करोग, स्तनाचा कर्करोग होण्याची, स्तन म्हणजे काय आहे तर स्तन हे
महिलांमध्ये असतं आणि पुरुषांच्या मध्ये सुद्धा स्तनाचा हे असतं. महिलांमध्ये ह्याचा विकास होतो. स्तनांचा विकास महिलांमध्ये होतो. तुमचे तरुणपणामध्ये म्हणजे 10व्या वर्षानंतर मासिक पाळी चालू झाल्यानंतर पुन्हा हळूहळू त्याची वाढ सुरुवात व्हायला लागते आणि पूर्ण ज्यावेळी मासिक पाळीचा हे होतो आणि पूर्ण टप्प्यामध्ये येतो त्यावेळी आपले स्तनांची वाढ व्यवस्थित होते. आणि जेव्हा यौवनावस्थेमध्ये जेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सच्या प्रभावाने त्याची वाढ आणि विकास होत असतो. गरोदरपणामध्ये ह्या हार्मोन्सच्या उत्तेजनामध्ये त्याची आणखीन वाढ होते आणि त्यामध्ये स्त्रावांची निर्मिती होते. असे ह्या स्तनामध्ये बदल होत असतात. आणि त्यानंतर हे प्रेग्नन्सी पिरियडमध्ये त्यातच बदल होऊन आपल्याला हार्मोनल चेंजेस होऊन लॅक्टेशन म्हणजे त्यातून दुधासारखा पदार्थ बाहेर येतो आणि जो आपल्या बाळाचं पोषण करत असतो. तर हे स्तन अशा पद्धतीने असतात जे आपले फायबरस टिश्यू आणि फॅट टिश्यू ह्यांनी ते बनलेले असतात. स्तनांचं हे असतं. 2 स्तन असतात. सर्वांना 2च स्तन असतात. बऱ्याच वेळा आपण सर्जरी केल्यानंतर एखादं स्तन काढलेलं असतं त्यावेळी एक स्तन असतं. 2 स्तन असतात जी की आपल्याला महिलांमध्ये त्याची व्यवस्थितरित्या वाढ झालेली असते. पुरुषांमध्ये त्याची वाढ होत नाही. त्यांना त्या हार्मोन्सची गरज नसते. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्याची वाढ होत नाही. मग अशा ह्या स्तनामध्ये ज्यावेळी कर्करोग होतो तर त्याची लक्षणं काय असतात ती समजून घेण्याच्या आधी आपण त्याची कारणं काय असतात तर ती बघूया. तर स्तनाचा कर्करोग होण्याच्या कारणांमध्ये सर्वात महत्वाचं कारण येतं तुमचं अनुवंशिक तुम्हाला आहे का. म्हणजे तुमच्या आई, आजी, मावशी, काकीला नाही, आत्या म्हणजे ब्लड रिलेशन मध्ये जेव्हा तुमच्या कोणाला तरी कॅन्सर असेल, कर्करोग असेल तर तो तुम्हाला अनुवंशिकतेने पुढे येण्याची शक्यता असते. अनुवंशिकतेने येईलच असं खात्रीने आपण सांगू शकत नाही. जर तसं असेल तर तो तुम्हाला येऊ शकतो. बऱ्यापैकी जर त्या महिलेला तिच्या 30शीमध्ये किंवा 35शीमध्ये कर्करोग झाला स्तनांचा तर तो तिच्या मुलींना वगैरे येण्याची शक्यता असते. पण तोच जर तिला 50शीच्या पुढे किंवा तिच्या 60मध्ये झाला तर त्याची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये कमी राहत असते. तर हे अनुवंशिक जेनेटिकली एक त्याच्यामध्ये येऊ शकते. दुसरा महत्वाचा भाग येतो की तुमचे संप्रेरक असंतुलन म्हणजे की तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यानंतर सुद्धा हा आजार तुम्हाला होऊ शकतो. हार्मोन्स इनबॅलन्स होण्याचं एक अजून महत्वाचं कारण असतं की तोंडावाटे घेतल्या गेणाऱ्या गर्भनिरोधकाच्या ज्या गोळ्या असतात त्याच्यामुळे सुद्धा हा आपल्याला आजार होऊ शकतो. त्यानंतर आहे की तुम्ही स्त्री आहात तर तुम्हाला हा आजार होणार आहे. मग अशी म्हटलं की स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा स्तन होतात. तर तुम्ही स्त्री आहात तर म्हणून पण एक स्तनाचा कर्करोग होण्याचा जास्त रिस्क तुम्हाला त्याची वाढत असते. पुरुषांमध्ये सुद्धा स्तनाचा कर्करोग होतो पण त्या टप्प्या त्यानंतर आत्ताच्या ह्याच्यामध्ये आहे की तुमचं जर वय काय झाले हा तुम्हाला जर वय जास्त झाले तुमचं तर ते सुद्धा तुम्हाला आजार होण्याचे एक कारण असू शकतो की जास्त वय झालं आहे तरी पण आजार होऊ शकतो. म्हणजे की स्त्री आहात हार्मोनल चेंजेस मुळे झाले आहे आणि वय जास्त झालं तरी सुद्धा हा आजार होऊ शकतो. हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये होतं पण आत्ताच्या टप्प्यामध्ये काम करताना आम्ही 20 वर्षाची महिला सुद्धा मुलगी सुद्धा कर्करोगाची रुग्ण बघत आहोत आणि अगदी 80 वर्षाच्या आजी सुद्धा स्तनाच्या कर्करोगाच्या आमच्या रुग्ण आहेत. त्यानंतर पुढचा टप्पा येतो की तुम्हाला मुलं कमी असणं किंवा मूल नसणं म्हणजे तुमच्या शरीरात ते हार्मोनल चेंजेस झालेच नाहीयेत त्यामुळे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग केलेलं नाहीये तरी सुद्धा तुम्ही त्याचे एक रिस्क फॅक्टर मध्ये त्याच्या तुम्ही येऊ शकताय. किंवा तुम्हाला लग्नाचं वाढलेलं वय म्हणजे लग्न तुमचं उशिरा झाले आणि तुम्हाला 35 नंतर प्रेग्नन्सी राहिली तर हे सुद्धा एक स्तनाचा कर्करोग होण्याचं कारण असू शकतंय. त्यानंतर आहे की तुम्हाला स्तनपान तुम्ही केलं नाही म्हणजे तुम्ही मुलांना जन्म दिलाय पण मुलांना स्तनपान केलं नाही तर तरी सुद्धा तुम्हाला स्तनाचा कर्करोग होण्याचे एक कारण असू शकते. त्यानंतर मग जे येतात की तुमचं वाढतं वजन, लठ्ठपणा, ओबेसिटी, वजन वाढलं आहे तरी सुद्धा तुम्हाला स्तनाचा कॅन्सर हा होऊ शकतो. त्यानंतर मद्यपान, धूम्रपान म्हणजे आता तुम्ही शहरी भागातील महिला असाल तर तुम्हाला एवढं मिश्री आणि तंबाखूचे व्यसन नसतं. पण मी ज्या क्षेत्रामध्ये काम करते खेडोपाडी तर त्याच्यामध्ये तंबाखू आणि मिश्री लावण्याचं महिलांचं प्रमाण खूप जास्त असतं. तर ह्याच्यामध्ये सुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याचं प्रमाण त्याच्यामुळे सुद्धा वाढीस लागत असतं. खूप वेळा तुमची पाळी उशिरा जाते. पाळी आणणं आणि पाळी बंद करणं ह्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाहीयेत. पाळी कधी यायला पाहिजे हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नाहीये आणि पाळी कधी जायला पाहिजे हे सुद्धा तुमच्या हातामध्ये नाहीये. पण समजा एखादी महिलेची
पाळी फार लवकर आली आहे तर ती थोडीशी त्या रिस्क फॅक्टर मध्ये राहते. म्हणजे आता मुलींचं पाळी येण्याचं वय आहे ते अलीकडच्या बाजूला आले, म्हणजे पाळी येण्याचं वय आहे ते थोडं लवकर यायला लागल्यात. आता मासिक पाळी मुलींच्या लवकर चालू व्हायला लागल्यात. पूर्वी जसं की 14व्या 15व्या वर्षी होत होते तसं आता होत नाहीये, तर अलीकडे यायला लागले. तर ते जास्त अलीकडे आलं तर त्या मुलीला सुद्धा तो एक रिस्क फॅक्टर राहू शकते. त्यानंतर ज्या महिलांची पाळी उशिरा गेली आहे, म्हणजे 50च्या पुढे जर तिची पाळी आहे, तर आम्ही तिला रिस्क फॅक्टर मध्ये सांगतो की तू ह्या ह्या गोष्टींची तपासणी करणं किंवा ह्या गोष्टींची काळजी घेणं तुझ्यासाठी बंधनकारक आहे. तू ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे. पण पाळी आणणं किंवा पाळी बंद करणं ह्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाहीयेत. ते हार्मोन्स तुमच्या हातामध्ये नसतात. त्यानंतर आहे की तुम्ही सतत जर किरणोत्सर्गच्या ह्याच्यामध्ये जात असाल, म्हणजे रेडिएशनच्या ह्याच्यामध्ये जात असाल, जिथे की एक्सरे काढले जातात किंवा काही सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन सारखे जिथं मशीन्स आहेत आणि त्याच्या संपर्कात सतत येत असाल, तर त्या एक्सपोजर तुमचं होत असेल जास्त तरी सुद्धा तुम्हाला तो धोका होऊ शकतोय. त्यानंतर आहे की तुमचा व्यायामाचा अभाव व्यायामाचा अभाव असेल की तुम्ही काहीच व्यायाम करत नाही किंवा कुठल्याच पद्धतीची तुमची शारीरिक हालचाल होत नाही, तुम्ही ऍक्टिव्ह नाहीये, तरी सुद्धा तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतोय. त्यानंतर आहे की तुमचं अति फॅटी खाणं असेल, तुमचं फॅटी खाणं खूप खात असाल तुम्ही, चरबीयुक्त जास्त खाणं होत असेल तरी सुद्धा तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. ही कारणं आहेत की ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या कारणं असतील तर तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. पण कुठलाही कर्करोग होताना त्याच्यामध्ये अजून आहारावरती जर आपण बोलायचं गेलं तर ह्याच्यामध्ये मी मगाचपासून सांगते की तुमचा लठ्ठपणा आहे, मद्यपान धूम्रपान आहे आणि अति चरबीयुक्त आहार आहे. तर त्याच्यामध्येच इतर कर्करोगांबरोबर सुद्धा हा कर्करोग सुद्धा होण्याचे कारण आहे की तुम्ही जे प्रोसेस फूड जास्त खाल्लं जाते. आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण प्रोसेस फूड जास्त खातोय, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या गोष्टी आहेत त्या खाण्याचं प्रमाण आपलं खूप वाढलंय. म्हणजे पूर्वी जसं होतं की लोणचं पापड वगैरे घरी बनवलं जात होतं, आता तसं होत नाहीये. आपण लोणचं पापड वगैरे किंवा सगळ्या गोष्टी सरास आपल्या आहेत त्या आपण प्रोसेस केलेल्या किंवा त्या हवाबंद पॅक केलेल्या डब्यातल्या खातो आहे किंवा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले आपण खात आहे. मीठ, साखर, तेल हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत, ते सोडून आपण केमिकल युक्त प्रिझर्वेटिव्हचा आपला जास्त वापर होत आहे. त्यानंतर जी सर्व कॅन्सरसाठी मी आधी तुम्हाला फक्त स्तनाच्या कर्करोगासाठी होणारी कारणं सांगितलीत. आता सर्व कॅन्सर कोणत्या ह्यानी होत असतात त्यात पुन्हा स्तनाचा पण येतो, ते म्हणजे अति केमिकलचा वापर केला जातोय. म्हणजे शेतामध्ये सुद्धा आता काही वर्षांनी आपल्याला तुळशीवरती सुद्धा औषध मारल्याशिवाय तुळस येणार नाही अशा अवस्था झाली. म्हणजे सगळी झाडांवरती सगळ्या पिकांवरती आपल्याला केमिकलची फवारणी करायला लागते. ती जंतुनाशक कीटकनाशक मारावी लागतात तेव्हाच आपली ती झाडं किंवा ते पीक व्यवस्थित येते. तर ह्या केमिकलचा अति वापर आपल्या ह्याच्यामध्ये व्हायला लागलाय, ते एक कारण आहे. खतांचा अतिरेकी वापर हे सुद्धा एक त्याच्यामधलं कारण आहे. आणि बेकरी पदार्थांचा अतिरेकी वापर ह्या सगळ्या गोष्टी हे स्तनाचा कर्करोग होण्याची ही महत्वाची कारण आहेत ज्याच्यामध्ये हा होऊ शकतो. आता आपण बघणार आहोत की स्तनाच्या कर्करोगामध्ये लक्षणं काय दिसतात. तर स्तनाच्या कर्करोगाचं सर्वात महत्वाचं लक्षण असते की स्तनामध्ये गाठ लागणं. मग प्रत्येक गाठ आहे ती कर्करोगाची असतेच असं नाही, पण स्तनामध्ये जर तुमच्या गाठ लागायला लागली तर ती दुर्लक्षित करायची नाहीये. किंवा खूप वेळा गाठ नाही येतात तिथं थोड्या प्रमाणामध्ये सूज यायला लागते, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही ते दुर्लक्षित करायचं नाहीये. दुसरं महत्वाचं लक्षण असतं की स्तनाच्या आकारामध्ये बदल होतो. महिलांचे दोन्ही स्तन एकसारखे नसतात, एका स्तनाचा आकार थोडासा मोठा असतो आणि एका स्तनाचा आता तुम्हाला सांगितलं की स्तनाच्या आकारामध्ये बदल झालाय, तर तुम्ही त्याच गोष्टीवरती रिॲक्ट करू नका की माझ्या स्तनाच्या आकारामध्ये सुद्धा बदल आहे, एक मोठं वाटते एक छोटं वाटते. हे काळजीचं कारण आहे, नॉर्मली हा बदल असतो. केव्हा काळजी करायची की जेव्हा एका स्तनाचा आकार खूपच छोटा झाला आहे आणि एक स्तन खूप मोठा झाला आहे, तर अशा वेळी आपल्याला काळजीचं कारण असते. जेव्हा एका स्तनाचा आकार खूप मोठा होतो त्यावेळी त्याच्यामध्ये गाठ असते आणि त्या गाठीचा आकार वाढतो आणि स्तनाचा आकार आपल्याला मोठा झाल्यासारखा वाटतो. आणि जेव्हा आकार बारीक होतो त्यावेळी ती गाठच असते आतमध्ये, पण ती आतल्या बाजूला चिकटल्यामुळं स्तन पाठीमागच्या बाजूला खेचून घेतलं जातं आणि त्यावेळी ते स्तन छोटं व्हायला लागतं. स्तनाची तिसरं लक्षण असते की स्तनाची त्वचा आहे त्याचा रंग बदलतो.
त्याचा रंग बदलतो, किंवा खूप वेळा ती त्वचा जसं आपलं संत्र्याचं साल असतं त्याच्यावरती जसे टिपके असतात, पोअर्स असतात, तशी आपली ती स्किन दिसायला लागते. हे सुद्धा एक कर्करोग असण्याचं, त्यामध्ये असण्याचं लक्षण आहे. तर आपल्याला ते निरीक्षणामध्ये आपल्याला बघता आलं पाहिजे. त्यानंतर स्तनाग्र असतं, जे निपल असतं ते आतमध्ये ओढलं गेलेलं असतं. खूप वेळा रिट्रॅक्टेड निपल, ज्या पूर्वीच्या ह्याच्यामध्ये महिलांची लवकर लग्न होत होती आणि बाळ लवकर झाल्यानंतर ते स्तनाग्र आतमध्येच गेलं असायचं, ते बाळाला फिडिंग व्यवस्थित करता येत नसायचं. त्यामुळे रिट्रॅक्टेड निपल काय असतं ते पूर्वीच्या महिलांना थोड्याफार प्रमाणामध्ये माहितीये की स्तनाग्र आतमध्ये गेलेलं असतं. तर अशा ह्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्हाला कर्करोगाची तिथे सुरुवात होते त्यावेळी सुद्धा ते स्तनाग्र आतमध्ये ओढलं गेलेलं असतं आणि आतमध्ये पूर्ण असं खेचलं गेलेलं असतं. तिथं आतमध्ये गाठ असते आणि त्या गाठ आतमध्ये चिकटलेली असते आणि त्याला ते स्तनाग्र आतमध्ये ओढलं गेलेलं असतं. त्यानंतर स्तनातून रक्तस्राव होत असतो, किंवा पू मिश्रित पाणी येत असतं, किंवा नुसतं पाणी येत असतं. हे सुद्धा स्तनाचा कर्करोग असण्याचं एक लक्षण असतं. पण मगाशी मी सांगितलं तसं पुन्हा मी या सगळ्या लक्षणांच्याकडे येणार आहे. स्तनामध्ये गाठ असते तर त्यावेळी ती प्रत्येक गाठ कॅन्सरची असते असं नाही. ते डॉक्टरांना ठरवू द्या की ती गाठ कॅन्सरची आहे का नॉर्मल आहे. स्तनाच्या आकाराबद्दल मगाशी सांगितलं तसं नॉर्मली स्तनांचा आकार थोडाफार फरक असतो, पण जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांच्याकडे जायचंय. स्तनामध्ये खूप वेळा कोरडेपणा आल्यामुळे खाज सुटते, किंवा खूप वेळा सतत घाम साठून राहिल्यामुळे तिथे खाज होते, तर त्याच्या वेळी सुद्धा काळजीचं कारण नसतंय. जेव्हा तुम्हाला त्वचेमध्ये खूप बदल होतो, रंगामध्ये खूप बदल होतो, तेव्हाच ते काळजीचं कारण असते. त्यानंतर स्तनाग्रामधून रक्तस्राव किंवा खूप मिश्रित पाणी येतं. ह्याच्यामध्ये सुद्धा जेव्हा मेनोपॉझल पिरियड चालू होतो महिलांचा, किंवा मासिक पाळी जायला येणार आहे त्यावेळी सुद्धा तुमच्या स्तनाग्रातून थोडंसं पाणी यायला लागतं, किंवा थोडंसं दुधासारखा असा पांढरट कलरचा स्त्राव यायला लागतो. तर तेव्हा सुद्धा ते डॉक्टरांना ठरवू द्या की ह्याच्यामध्ये कर्करोग आहे का नाही. नाहीतर मी आता सांगितलंय, मला मॅडमनी सांगितलं होतं आणि माझ्या तो स्तनातून पाणी यायला लागले आणि माझा आकार हे झालाय, मला हे झाले, तर काळजी करायचं कारण नाहीये. ही सर्व लक्षणं असतात, पण हे डॉक्टरांना ह्या गोष्टी ठरवू द्या की ती कर्करोगाची आहेत का नॉर्मली आहेत. नॉर्मली सुद्धा ह्याच्यातली बऱ्यापैकी लक्षणं असू शकतात. हा सर्वात महत्वाचा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही, हे फक्त मी स्तनामध्ये सांगितलं, पण खूप वेळा स्तनामध्ये काहीच बदल होत नाही आणि स्तनाच्या कर्करोगाची गाठ आहे ती काखेमध्ये यायला लागते. आपल्या काखेमध्ये त्याचे लिम्फ नोड्स असतात आणि त्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये ते गाठीची आपल्याला लक्षणं दिसतात. तर काखेमध्ये सुद्धा अशा पद्धतीची गाठ येऊ शकते. त्यावेळी सुद्धा आपल्याला ती गाठ सुद्धा कोणत्या ह्याची आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते आपण तपासून घ्यायचे आहे आणि हे करायचे. तर अशी थोडीफार ही स्तनाच्या कर्करोगाची गाठीच्या संदर्भात दिसणारी लक्षणं आहेत. पण खूप वेळा काय होतं की स्तनामध्ये गाठ येण्याच्या आधी सुद्धा आपल्याला बॉडी सिग्नल देत असते, आपल्याला आपली शरीर आपल्याला सिग्नल देत असतं. तर त्याच्याकडे लक्ष द्यायचे म्हणजे की आपल्याला सतत अशक्तपणा जाणवायला लागतो, की तुमचं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे, तुम्ही आहार व्यवस्थित घेताय, विश्रांती घेतली जाते, तरी सुद्धा सतत थकल्यासारखं जाणवत असेल, किंवा वजन आपोआप तुमचं कमी व्हायला लागले, वजनामध्ये बदल झाला आहे, तरी सुद्धा हे थोडंसं काळजीचं कारण असते. ही लक्षणं कर्करोग झाल्यानंतर म्हणजे गाठ येण्याच्या आधी ही थोडीफार लक्षणं असतात. तर त्यासाठी तुमचं स्वतःकडे पण लक्ष असणं महत्वाचं आहे, की मला गरज नसताना खूप अशक्तपणा वाटायला लागला आहे का, मला विकनेस येतो आहे का, किंवा सारखा थकवा यायला लागलाय का, किंवा भूकेच्या तुमच्या ह्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो, की भूक लागणं कमी होत असतं. तर ही थोडीफार लक्षणं तुम्हाला तशी जाणवली तर तुम्ही डॉक्टरांच्याकडे जायचं आहे. आता ह्यानंतर पुढचा भाग येतो आपल्याला, की ह्याच्यामध्ये आपण म्हणजे स्तनाचा कर्करोग झालाय किंवा हे झालंय, हे कसं ओळखायचं आहे, आपण निदान कोणतं करायचंय. तर त्यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक येतो, आपल्याला बघायचं आहे की स्वतःची स्वतपासणी हा सर्वात महत्वाचा भाग येतो, की स्वतःची स्वतः आपण स्तनांची स्वतपासणी करायची आहे. तर ती कुणी करायची असते, तर स्वतःची स्वतः तपासणी करताना आपण ही स्वतःच करायची, स्वतपासणी करायची, स्वतः करायची. मग ती कधी करायची आहे, तर ज्या महिलांची पाळी येते, ज्या महिलांची मासिक पाळी येते, तिने तिची पाळी येऊन गेल्यानंतर 5व्या ते 6व्या 7व्या दिवशी ही तपासणी करायची आहे. मासिक पाळीच्या दरम्यान किंवा मासिक पाळी आता येणाऱ्या 4 दिवसांनी, त्यावेळी ऑलरेडी स्तनांमध्ये थोडासा घट्टपणा किंवा थोडासा टेंडरनेस, थोडासा हात लागल्यानंतर दुखणं हे लक्षण असतं, तर त्यावेळी ती तपासणी करायची नाहीये. तुमची पाळी होऊन गेल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी ही तपासणी करायची आहे. मग ज्या महिलांची मासिक पाळी येत नाही त्यांनी कधी करायची तपासणी, तर त्यांनी एक दिवस लक्षात ठेवायचंय.
की आपण समजा की चतुर्थी आहे, पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, असा एक दिवस लक्षात ठेवायचा. म्हणजे मग तो करायची नाहीये, गरज नसताना स्तनांना हाताळण्याची पण गरज नाहीये. तर ही स्वतःची स्वतः तपासणी करायची आहे. ती आपण दोन पद्धतीने करू शकतो. पहिला आहे की इन्स्पेक्शन, म्हणजे आपण निरीक्षणातून करायचं आहे, आणि दुसरं आहे की पाल्पेशन, म्हणजे हाताने बघण्याची पद्धती आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही आरशासमोर उभं राहायचं आहे, आणि ह्या चित्रामध्ये दाखवले पीपीटी मध्ये तसं हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि निरीक्षण करायचं आहे. की तुम्ही निरीक्षण करायचे हात कमरेवरती ठेवून, की तुमच्या दोन्ही स्तनांचा आकार व्यवस्थित आहे का. मगाशी सांगितलं तसं आकारामध्ये काही बदल दिसतो आहे का, एक स्तन खूप खाली आलाय आणि एक स्तन खूप वरती गेलंय का, ह्याच्यामध्ये निरीक्षण करायचंय. त्यानंतर बघायचंय की तुमच्या त्वचेमध्ये काही तिथे बदल झाला आहे का, त्वचेमध्ये बदल झालाय का, हे सुद्धा तुम्ही निरीक्षणाने बघायचं आहे. त्यानंतर तुम्ही हात वरती घ्यायचे आहेत आणि हात वरती करून स्तनाच्या ह्या भागामध्ये तुम्हाला काही बदल दिसतोय का, हे सुद्धा तुम्ही हात वरती घेऊन ते बघायचं आहे. हे तुम्ही दोन गोष्टी इन्स्पेक्शननी बघितल्यानंतर तुमचा पुढचा भाग येतोय तो पाल्पेशन, म्हणजे ते तुम्हाला स्तनाला हात लावून बघायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही खुर्चीवरती बसून सुद्धा बघू शकता, किंवा बेडवरती झोपून सुद्धा बघू शकता. त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे मला आता वेळ नव्हता आणि मग राहिलं, मी बेडवरती जाऊन बघितलं नाही, किंवा माझ्या घरात तेवढी हे जागा नव्हती, पण बाथरूम मध्ये आपण ते जाऊन स्वतःच स्वतः बघू शकतो. आरसा समोर छोटा ठेवला तरी ते करू शकते. म्हणजे शक्यतो ह्या चित्रामध्ये मी दिला आहे की झोपून करायचंय, पण बसून केली तरी चालते. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं कुठलं तुम्हाला बंधन राहत नाही की मला जमलं नाही किंवा केलं नाही असं. तर त्यासाठी काय करायचंय, तुमचा एक हात आहे तो तुम्ही असा डोक्यावरती ठेवायचा, म्हणजे हा इथला तुमचा भाग आहे तो स्नायू पण रिलॅक्स होतो. डावा हात तुमचा डोक्यावरती ठेवल्यानंतर उजव्या हाताच्या तळ हाताने, मगाशी मी सांगितलं की हा फायबरस टिश्यू आणि फॅटी ह्यांनी बनलेला असतो, म्हणजे असे लोब्स असतात, त्याचे घड असतात प्रत्येकाचे. त्यामुळे जेव्हा तुम्ही असं ह्या बोटांनी असं बघाल, तर त्यावेळी तुम्हाला लोब्स असतात, द्राक्षाचे जसे घड असतात तसे घडाच्या ह्याच्यातून फॅटी टिश्यू पासून हा अवयव बनलेला असतो. त्यामुळं हे बघताना तुम्ही कधीही असं दाबायचं नाहीये, तर च्या साह्याने बघायचंय. एक हात तुम्ही डोक्यावरती ठेवल्यानंतर दुसऱ्या हाताने ह्या काखेपासून सुरुवात करायची आहे. हे असं बघायचं नाहीये, इथून तुम्ही काखेपासून सुरुवात करत यायचं आहे, तिथून तुम्ही हिते जायचं आहे, इथून पुन्हा खाली तुमचा हात न्यायचा आहे, खालून हित यायचं आहे, त्यानंतर तुम्ही इकडून इकडं जायचंय, त्यानंतर वरून खाली यायचंय. हे संपूर्ण बघून झाल्यानंतर हाताने पूर्ण असं गोलाकार फिरवायचं आहे. हे सर्व ह्या बोटांच्या साह्याने करायचंय. बोटांच्या आणि ह्याने. लक्षात ठेवा की असं बघू नका, असं बघितल्यानंतर तुमचं कन्फ्युजन होईल, तर बोटांच्या ह्यानी बघायचं आहे. हे संपूर्ण असं झाल्यानंतर पूर्ण असं दाबून फिरवून बघायचं. असं बघितल्यानंतर तुम्हाला ते लोब्स आहेत ते तुमच्या हातामध्ये येत नाहीत, तर गाठ असेल तरच तुम्हाला ती फक्त जाणवते. हे झाल्यानंतर तुम्ही दुसरा हात असाच घ्यायचाय आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा काखेमध्ये आणि मग स्तनाच्या इथं आधी काखेमध्ये बघायचे. काखेमध्ये बघताना सुद्धा खूप महिलांचं कन्फ्युजन होतं. काखेमध्ये फॅट, चरबीचा गोळा असा तयार झालेला असतो. ज्या महिला व्यायाम करत नाहीत किंवा खूप वेळा व्यायाम केला जातो, उजवाच हात जास्त वापरला जातो, डावा हात वापरला जात नाही, त्यावेळी डाव्या हाताच्या काखेमध्ये सुद्धा फॅटचा गोळा असतो. तो चरबी असते, ती गाठ नसते. गाठ असते ती हार्ड असते, कठीण असते आणि ती हलत नाही, आणि ती तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जाणवते. गाठ आणि चरबीची गोळा जो असतो त्याच्यामध्ये फरक असतो, तो तुमच्या लक्षात आला पाहिजे. तर तो बघायचा आहे काखेमध्ये, इकडून इकडं बघायचंय आणि पुन्हा संपूर्ण गोलाकार स्तनाला तुमच्या हात लावायचे आणि बघायचंय की तिथे काही हे झालं आहे का. त्यानंतर पुढची जी प्रोसेस करायची आहे त्याच्यामध्ये तुमचं स्तनाग्र आहे ते थोडंसं दाबून बघायचं आहे की त्याच्यामधून कुठलं रक्त येतोय का, कुठला स्त्राव येतोय का, किंवा तिथे गरज नसताना तिथे क्रॅक्स गेलेत का, म्हणजे तिथं चिरा पडल्या आहेत का, हे सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तसं झालं असेल तर तुम्ही लगेच डॉक्टरांना भेटायचं आहे. ह्यानंतर ही महिन्यातून एकदा स्वतःची स्वतः स्वतपासणी करायची. ह्या स्वतपासणीमध्ये जर तुम्हाला काही वाटलं की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला मला गाठ वाटते किंवा हे वाटते की मला हे वेगळं वाटते, तर तुम्ही त्यावेळी तुमच्या डॉक्टरांच्याकडे जायचे आणि पुढची त्यांना तपासणी करायला सांगायचं आहे, किंवा त्यांना तुम्ही सांगितल्यावरती त्यांच्या लक्षात येते की इथे गाठ आहे आणि ते पुढची तपासणी करतात.
त्यानंतर मग त्याच्यामध्ये तपासणी करायची तर कोणती करायची आहे, तर पहिली येते की आपल्याला जर तुम्ही 40च्या आतमध्ये असाल तर आपल्याला सोनो मॅमोग्राफी करावी लागते. म्हणजे सोनोग्राफी सारखी सोनोग्राफी असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काखेचा सुद्धा भाग बघितला जातो आणि दोन्ही स्तनांचा सुद्धा भाग बघितला जातो. तुम्ही डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हणजे डॉक्टरांना ही गोष्ट माहितीच असते, तरी पण काखेमध्ये पण बघायला सांगायचं आणि स्तनामध्ये सुद्धा सांगायचे. तुमच्या जरी एका स्तनामध्ये तुम्हाला गाठ जाणवली तरी कधी एका स्तनाची सोनोग्राफी करायची नाही, तर दोन्ही स्तनांची सोनोग्राफी करायची आणि दोन्ही काखेंची सुद्धा सोनोग्राफी करायची. ह्या पद्धतीने त्याच्यामध्ये जर काही गाठ असेल तर आपल्याला त्याच्या सोनोग्राफीमध्ये बऱ्यापैकी आपल्याला लक्षात येतं की गाठ कोणत्या पद्धतीची आहे किंवा काय हे आहे ते सोनोग्राफीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कळत असतं. त्यानंतर तुम्ही जर 40च्या पुढची महिला असेल तर आपल्याला मॅमोग्राफी ही तपासणी करावी लागते. सोनोग्राफीच्या पुढची तपासणी आहे किंवा त्याच्या सोनोग्राफीला काही लिमिटेशन्स आहेत, तसे मॅमोग्राफीला पण काही लिमिटेशन्स असतात. सोनोग्राफीमध्ये आपण एक प्रोब ठेवतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतात. काखेचं सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने परीक्षण करता येतं. त्यानंतर मॅमोग्राफी म्हणजे काय असतं, तर मॅमोग्राफी म्हणजे स्तनाचा एक्सरे असतो, ज्याच्यामध्ये स्तन आपलं त्या एक्सरेच्या मशीनमध्ये ठेवलं जातं, हलकासा तिथं दाब दिला जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं चित्र येतं आणि आपल्याला त्याच्यामध्ये छोटासा जरी कुठे काही सुरुवात होणार असेल तरी सुद्धा आपल्याला कळतं. मग मी आता तुम्हाला म्हटले की 40च्या पुढच्या महिलांनी मॅमोग्राफी करायची. पण खूप वेळा काय होतं की हल्ली वर्किंग वुमन आहेत किंवा अगदी शेतामध्ये काम करणाऱ्या महिला असतील तरी त्या व्यायाम त्यांचा थोडाफार होत असतो. अशा वेळी स्तनामध्ये थोडासा घट्टपणा असतो. स्तनामध्ये खूप घट्टपणा असेल तर आपल्याला मॅमोग्राफीमध्ये दिसत नाही व्यवस्थित, तर अशा वेळी आपल्याला सोनो मॅमोग्राफी करणं गरजेचं असतं. म्हणजे सोनोग्राफी पण करायची आणि मॅमोग्राफी पण करायची. त्यावेळी त्या दोन्ही गोष्टी बघून आपल्याला पुढच्या गोष्टीचा निदान करता येतो. मॅमोग्राफी करताना आपल्याला प्रेग्नन्सी असेल तर मॅमोग्राफी केली जात नाही, करायची नसते. आणि तुमचं वय कमी असेल तरी सुद्धा आपण त्या रेजला एक्सपोजर नको म्हणून मॅमोग्राफी ही तपासणी आपण टाळतो. दुसरं आहे की मॅमोग्राफीमध्ये काखेचा भाग आपला बघता येत नाही, त्यामुळे आपल्याला सोनोग्राफी पुन्हा करावी लागते. तिसरा मॅमोग्राफीचा एक आहे की स्तनाचा आकार खूप छोटा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला एक्सरेच्या मशीनमध्ये ते स्तन असं ठेवता येत नाही आणि मग आपल्याला त्याला थोडेसे लिमिटेशन्स येतात. त्यावेळी सुद्धा आपण स्तनाची सोनोग्राफी करून घ्या असंच सांगतो. मॅमोग्राफी झाली आहे, पहिली तुम्ही स्वतःची स्वतपासणी केली, तुम्हाला तसं वाटलं आहे. त्यानंतर तुम्ही मॅमोग्राफी किंवा तुमच्या वयानुसार सोनोग्राफी केली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गाठ दिसली तसं वाटलं तर पुढे त्याच्यामध्ये आपल्याला बायोप्सी ही तपासणी करावी लागते. तर बायोप्सी ही तपासणी अतिशय सोपी, जी की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता हॉस्पिटलमध्ये दाखल न होता एका 2-3 तासामध्येच ही तपासणी केली जाते. 2-3 तास लागतात म्हणजे की पुढे जाऊन आपल्याला त्याच्यासाठी काही रक्ताची नावाचा एक प्रकार येतो, ज्याच्यामध्ये जिथे गाठ आहे त्याच्या भागामध्ये आपण थोडंसं तिथे लोकल अॅनेस्थेशिया म्हणजे भूल देतो, थोडीशी आपण तेवढ्याच भागापुरती भूल देतो. तिथे अगदी छोटासा छेद केला जातो आणि त्याची ती निडल आतमध्ये घातली जाते आणि बरोबर त्या गाठीतून आपण पेशी काढतो आणि तपासायला देतो. त्याला आपण बायोप्सी असं म्हणतो. खूप वेळा काय होतं की ती गाठ छोटी असते आणि आपल्याला त्याच्यामध्ये ती निडल घातल्यानंतर ती आत कदाचित ती फुटेल किंवा काही वेगळं ज्याच्यामध्ये सिस्ट आहे असं आपल्याला बायोप्सीच्या सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये कळले, तर ही शक्यता वाटते किंवा ती हातामध्ये पकडता येत नाही असं वाटलं तर आपण त्याची FNAC ही तपासणी करतो. FNAC म्हणजे फाईन निडल ऍस्पिरेशन टेस्ट, ज्याच्यामध्ये आपण की छोटासा सुई टाकतो आतमध्ये, त्यातला जो स्त्राव आहे किंवा पेशी आहे तो काढतो आणि ते आपण लॅबमध्ये तपासायला देतो. त्यानंतर येते ती एक्सिजनल बायोप्सी, म्हणजे की गाठ खूपच मोठी आहे आणि तर मग आपण ती सगळीच गाठ काढतो आणि ती तपासायला लॅबमध्ये देत असतो. तर अशा पद्धतीने ह्याच्या निदानाचे हे टप्पे येतात. ते झाल्यानंतर समजा चुकून तो रिपोर्ट आला की त्याच्यामध्ये पुढे जाऊन आजाराचं निदान झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला उपचार पद्धती कोणत्या पद्धतीनं केल्या जातात. तर तुम्हाला लक्षात आले की आता ह्याच्यामध्ये आपल्याला स्तनामध्ये गाठ आहे, आपण बघितली, सोनोग्राफी केली, बायोप्सी केली, रिपोर्ट आल्या, तर आपल्याला डायरेक्ट आपल्याला शस्त्रक्रिया सॉरी किंवा उपचाराच्या पद्धतीकडे जायचंय. तर त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही जावा, इंग्लंड, अमेरिका कोणत्याही ह्याच्यामध्ये जावा, तर त्याच्यात जगमान्य 4च पद्धतीने उपचार केला जातो. त्यातली पहिली आहे की शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि संप्रेरक थेरपी, ह्या पद्धतीनेच त्याचा आपल्याला उपचार करावा लागतो.
शस्त्रक्रिया करायची म्हणजे आपल्याला काय करायला लागतं, त्याच्यामध्ये लंपेक्टॉमी म्हणजे तेवढाच गाठ आहे तर ती काढली जाते. पण समजा खूप वेळा गाठ आहे ती, हा, ह्याच्यामध्ये हा स्तनाचा हे आहे, त्याच्यामध्ये कोणत्या भागामध्ये स्तनाचे आपण 4 भाग केलेले असतात, तर त्याच्यामध्ये वरच्या बाजूचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये 15% महिलांना तिथे कर्करोग होऊ शकतो. ह्या साईडच्या बाजूला 48% आणि 17% निपलच्या ह्याच्यामध्ये असतो, 11% बाजूला असतो आणि 5% फक्त ह्या साईडला असतो. ज्यावेळी तो ह्या साईडला असतो त्यावेळी आपल्याला तेवढीच गाठ काढता येते. खूप वेळा ते निपल म्हणजे तुमच्या स्तनाग्राच्या तिथं असेल आणि आतमध्ये ओढलं असेल तर बाजूला चिकटलं असेल तर बऱ्याच वेळा आपल्याला संपूर्ण स्तन सुद्धा आपल्याला काढावं लागतं. तर अशा वेळी आपल्याला लंपेक्टॉमी ही म्हणजे तेवढीच गाठ काढता येत नाही, तर आपल्याला टोटल मॅस्टेक्टॉमी म्हणजे संपूर्ण स्तनच आपल्याला काढावं लागतं. आणि त्यावेळी आपल्याला काखेमध्ये त्याच्या ज्या लिम्फ ग्रंथी असतात त्या सुद्धा आपल्याला त्या काढायला लागतात. त्या काढल्यानंतर पुढे जाऊन पुन्हा आपण त्या लॅबमध्ये आपल्याला तपासायला द्यावे लागतात की त्याच्यामध्ये किती आजार पसरला आहे. हे ऑपरेशन करताना आपल्याला जोपर्यंत त्याच्यामध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत, आपण निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा बराच पुढचा भाग काढला जातो आणि मग ऑपरेशन थांबतं. आपलं ऑपरेशन चालू असताना तो भाग काढून आपण लॅबमध्ये तपासायला देतो, ज्याला फ्रोझन म्हटलं जातो, तो तपासतो. आणि मग आपल्याला तिथे लॅबमधून सांगतात की हा आता इथं कॅन्सरच्या पेशी येणं बंद झालंय. मग त्यानंतर सुद्धा आपण थोडा भाग काढला जातो, सर्जन तो थोडा भाग काढतात आणि मग बंद केलं जातं. तो भाग काढल्यानंतर आपण तो तपासायला देतो. तो भाग तपासायला दिल्यानंतर आपल्याला पुढे लक्षात येतं की त्याच्यामध्ये आजार किती पसरलेला आहे किंवा लिम्फ नोड मध्ये किती गेला आहे. त्याच्यावरती पुढे त्यांची किमोथेरपी ही तपासणी थेरपी दिली जाते. किमोथेरपी म्हणजे कुठलंही केमिकल किंवा कुठलं हे केलं जात नाही किंवा रेज दिले जात नाही, तर इंजेक्शनच्या सहाय्याने दिली जाणारी उपचार पद्धती म्हणजे किमोथेरपी असते. त्यानंतर पुढे जाऊन तो आजार आपल्याला पूर्ण मुळापासून घालवायचा असतो, म्हणून आपण त्याच्यामध्ये रेडिएशन, एक प्रकारचे एक्सरे मध्ये जसे किरण असतात तसेच अति उच्च प्रमाणामध्ये ते किरण दिले जातात आणि तिथे असलेल्या छोट्यात छोटी पेशी सुद्धा आपल्याला टाळावी लागते किंवा त्याचं सुद्धा आपल्याला उच्चाटन करावं लागतं. आणि त्यानंतर असते ती संप्रेरक थेरपी म्हणजे की हार्मोनल थेरपी. म्हणजे तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा बायोप्सी दिली जाते त्याच वेळी त्याच्यामध्ये ISC नावाची टेस्ट सुद्धा केली जाते की ज्याच्यामध्ये ERPR किंवा HER2 ह्या 2 टेस्ट केल्या जातात. ERPR म्हणजे इस्ट्रोजन रेझिस्टन्स आणि प्रोजेस्टेरॉन रेझिस्टन्स, म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरामध्ये जो आजार झाला आहे तो हार्मोन्सला किती रिस्पॉन्स देतो हे त्याच्यावरती कळतं. मग ज्यांना ERPR निगेटिव्ह आहे तर असा कर्करोग थोडासा आपल्याला रिस्क फॅक्टर देणार असतो की त्याच्यावरती हार्मोन्स पुढचे जाऊन कुठले उपचार करणार नाहीत. तर मग त्याच्यासाठी आता ऍडव्हान्स उपचार पद्धती आली आहे, म्हणजे की किमोथेरपी सारखीच असते ते इम्युनिथेरपी पद्धती सुद्धा त्याच्यामध्ये दिली जाते. आणि अशा पद्धतीने आपण स्तनाचा कर्करोगाची उपचार पद्धती घेऊन चांगल्या पद्धतीनं बरं होऊ शकतो. स्तनाचा कर्करोग हा अतिशय एका बाबतीत चांगला आहे की तो झाल्यानंतर जर आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये लक्षात आला, दुसऱ्या टप्प्यामध्ये जरी लक्षात आला तरी त्यातून आपण पूर्णपणे मुक्त होऊ शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण पुढे जाऊन जीवन जगू शकतो. तर हा कर्करोग झालाय म्हणून घाबरायचं लाजायचं कारण अजिबात नाहीये. जेवढा हा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाण आपल्याला ह्याचं परदेशामध्ये दिसतं. पण परदेशामध्ये बरं होण्याचं प्रमाण सुद्धा आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. मग आपल्याकडे उपचार पद्धती नाहीयेत का, आपल्याकडे आपण कुठे कमी पडतोय का, तर अजिबात नाहीये. आपल्याकडे उपचार पद्धती पण चांगल्या आहेत. आपल्या गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यासाठी खूप अवेअरनेस करतो आहे. त्याचाच एक पार्ट म्हणून मी पण काम करते. किंवा खूप योजना सुद्धा आहेत की तुम्हाला आर्थिक परिस्थिती कमी आहे म्हणून तुम्ही उपचार घेऊ नसतो, किंवा महिला स्तनामध्ये गाठ असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्षित करतात, सांगत नाहीत, लाजतात किंवा मी आता कशाला सांगू, किंवा आता इतक्या वर्षांनी जेव्हा वयस्कर महिलांना हे होतं तेव्हा त्या म्हणतात की मला आता सुना आल्यात जावई आल्यात आणि त्यांच्या समोर मी ही गोष्ट कुठं सांगणार आहे, असं सांगितलं जातं. आणि मग तो आजार तिथल्या तिथे लिमिटेड न राहता तो लिम्फ नोड मध्ये पसरतो, लिम्फ नोड मधून तो पूर्ण शरीरात पसरतो आणि मग तेव्हा आपल्याला उपचाराला सुद्धा मर्यादा येते. आणि समजा उपचार झाला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास पण होऊ शकतो. त्यानंतर कुठल्याही बऱ्याच वेळा अंधश्रद्धेमध्ये सुद्धा महिला जातात की कुठल्याही माझ्या देवीची गाठ आहे असं आहे असं केलं जातं आणि त्यात सुद्धा आपण अडकतो. तर अशा कुठल्याही गोष्टीमध्ये अडकायचं नाही. आता ती बाब राहिली
आपण पटकन जाऊन डॉक्टरांना भेटलो तर आपल्याला लवकर उपचार झाले तर आपण त्यातून लवकर व्यवस्थितरित्या आपण त्यातून बाहेर पडू शकतो. असा हा स्तनाचा कर्करोग आहे, तो तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही काळजी काय घ्यायची, प्रिव्हेन्शन साठी आपल्याला काय करायचं आहे, हा सगळ्यात महत्वाचा भाग येतो. तर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे प्रिव्हेन्शनचा, की तुमच्या आहारामध्ये तुम्हाला बदल करणं गरजेचं आहे. तुमचा आहार आहे तो फॅटी आहार, आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण खूपच चरबीयुक्त आहार आपला घेतला जातोय, तो आपल्याला टाळायचा आहे. फॅटीयुक्त आहार आपला नाही गेला पाहिजे. जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिककडे, सेंद्रिय ह्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. मगाशी जे मी कारणांमध्ये सांगितलं तेच आपल्याला प्रिव्हेन्शन टाळायचंय. त्यानंतर महत्वाचा, अतिशय महत्वाचा भाग येतो की आता आपला प्लास्टिकचा अतिरेकी वापर व्हायला लागलाय. इतकं म्हणजे की आपल्याला पार्सल मागवायचं आहे तर तो अन्न पदार्थ त्या प्लास्टिक मध्ये घातला जातो, तो आणला जातो आणि मग आपण तसंच खातो. ह्या पाण्याची बॉटल, ती पाण्याची बॉटल बाहेर उन्हामध्ये ठेवलेली असते बराच वेळ, ते प्लास्टिक वितळतं, त्या पाण्यामध्ये गेलेलं असतं, पुन्हा ती त्याला दुकानदाराला वाटली, तो फ्रीज मध्ये ठेवतो, पुन्हा ते घट्ट होतं आणि तेच आपल्या पोटामध्ये जात असते. आणि हे जे प्लास्टिक आहे ते एकदा तुमच्या शरीरात कोणत्याही रूपाने गेल्यानंतर तुम्ही कितीही डिटॉक्स करा, काहीही करा, ते तुमच्या शरीरातून बाहेर निघत नाही, ते तसंच तिथं राहतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला बऱ्यापैकी, समजा तुम्हाला कधी पार्सल आणावं लागलं, ऍक्च्युली घरी बनवलेलंच खायचं आहे, प्रोसेस्ड फूड खायचं नाहीये, विकतचं खायचं नाहीये, आपल्याला घरी बनवलेलंच खायचंय. पण समजा लावा आणि त्यातून ते आणा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्लास्टिकचा वापर बंद करा. प्लास्टिकचा वापर कमीत कमी नव्हे, बंद करा. प्लास्टिकचे कप येतात, चहा प्लास्टिकच्या कपात दिला जातो. आपण नाही म्हटल्यानंतर ते सांगतात की हा प्लास्टिकचा नाहीये, हा कागदाचा कप आहे. कुठल्या कागदावरती चहा ओतल्यानंतर तसाच राहतो का, हा कॉमन सेन्सचा विचार सुद्धा आपल्याकडून केला जात नाही. त्याच्या आतमध्ये प्लास्टिकचं कोटिंग असतं आणि गरम चहात त्याच्यात ओतल्यानंतर ते कोटिंग वितळतं आणि ते पुन्हा आपल्या पोटामध्ये जातं. म्हणजे किती महत्वाचं आहे. महिलांच्या कितीतरी गोष्टी हातामध्ये आहेत की तुम्ही हे प्लास्टिकचा वापर टाळायचा आहे. फ्रीज मध्ये तुम्ही बरेच पदार्थ प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये ठेवलेले असतात, तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. प्लास्टिकचा अतिरेकी वापर टाळायचा आहे, घरी बनवलेलं खायचं आहे, प्रोसेस्ड फूड टाळायचंय, बेकरी होते. पण आपल्याला एवढं ताजं खाणं शक्य होत नाही, तर लिमिटेड बनवा. सकाळचं सकाळी बनवा आणि संध्याकाळचं संध्याकाळी बनवा. सकाळी बनवलेलं तुम्ही संध्याकाळी खाताय, ते पूर्ण तुमच्या शरीरामध्ये तुम्ही टॉक्झिन्स घेताय, विषारीच झालेला असतो तो पदार्थ आणि तो खाल्ला जातो. मग तोच पदार्थ तुम्ही फ्रीज मध्ये ठेवता आणि मग पुन्हा खाल्ला जातो, तर तो पदार्थ खराबच झालेला असतो, फक्त तो तुम्हाला कळत नाही की तो खराब झालाय म्हणून. त्यामुळे ते जे शिळं अन्न आहे ते खाणं सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये टाळलं गेलं पाहिजे. बेकरीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात. मी तुम्हाला एकच उदाहरण देईन की तुम्ही जर घरी चपाती बनवली आणि भाकरी बनवली तर ती दुसऱ्या दिवशी खराब होते. पण तुम्ही समजा बेकरी मधून ब्रेड आणला तो 4 दिवस राहतो, तो त्याचपासून बनवलेला असतो. किंवा बेकरीतले काही पदार्थांवरती 30 दिवस सुद्धा राहण्याचे असते, बिस्किट्स असतात, तर ते ते का राहतात तसे. त्या बेकरीवाल्याला असं परमेश्वराने वरदान दिले का की तुझ्या दुकानात आले तर ते खराब होणार नाही, तुला मी असं वरदान देतो, असं असतंय का काही? तर तसं नाही. तर त्याच्यामध्ये केमिकल्स घातले जातात, जे की तुम्हाला प्रिझर्वेटिव्ह म्हणतो आपण, की जे खराब होऊ नये म्हणून घातलेले केमिकल्स असतात. आणि त्या केमिकलचा आपल्या शरीरावरती दुष्परिणाम होऊन फक्त स्तनाचाच नाही तर सर्व कर्करोग होण्याचं ते एक महत्वाचं कारण आहे. तर ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. वजन नियंत्रित ठेवायचं आहे, सगळ्यात महत्वाचं. स्तनाच्या कर्करोगाचं एक महत्वाचं कारण आहे की वाढतं वजन, त्याच्यामध्ये सुद्धा स्तनाचा कर्करोग होत असतो. आणि वाढत्या वजनामध्ये एक तोटा काय होतो की जेव्हा आपलं वजन वाढलेलं असतं तेव्हा स्तनाचा आकार सुद्धा वाढलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला झालेली गाठ असते ती लक्षात येत नाही. स्तनाचा आकार वाढल्यामुळे ती गाठ कुठेतरी मिस होते आणि जेव्हा पुढच्या टप्प्यामध्ये आपण जातो त्यावेळी आपल्याला ते लक्षात येत असतं. त्यानंतर आहे की तेल तुम्ही कोणतं वापरत आहात ते सुद्धा फार महत्वाचं आहे. की डालडा किंवा अशा पद्धतीचं वनस्पती तूप किंवा बाहेर आता जे तुपाच्या नावाने विकलं जातं, तर ते सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे की आपण तेल कोणतं वापरतोय. फॅट जास्त आपल्या ह्याच्यामध्ये नाही गेलं पाहिजे. त्यानंतर आहे की तुम्ही कोणतंही व्यसन करता कामा नये.
म्हणजे आपल्या इकडे महिला अजून तरी मद्यपान वगैरे असे व्यसन करत नाहीत, पण धूम्रपान म्हणजे तंबाखू मिश्री हे गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये केल्या जातात. त्यानंतर आहे की तुमच्याकडे जर अनुवंशिकतेने हा आजार आला असेल तर तुम्ही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही वर्षातून एकदा स्वतःची स्वतः, गरज नसेल तरी सुद्धा ह्या सगळ्या तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. कुठलंही व्यसन नाहीये करायचं. आणि त्यानंतर महत्वाचा भाग येतो की तुम्ही आनंदी राहायला शिकलं पाहिजे. मनामध्ये कोणतीही गोष्ट सतत सातत्यानं निगेटिव्ह गोष्टी आपण साठवून ठेवली तर त्याची कुठल्या ना कुठल्या गाठीच्या रूपातच ती बाहेर पडत असते. म्हणजे आपल्या कचऱ्याचं डस्टबिन आहे आणि त्याच्यात आपण बऱ्याच टाकाऊ गोष्टी टाकून देतो आणि ते तसंच साठवून ठेवलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये दुर्गंधी तयार होईल आणि त्यानंतर काही दिवस तसंच ठेवलं तर अक्षरशः त्याच्यामध्ये जंतू होतील. तर आपलं पण मनामध्ये सुद्धा आपल्याला निगेटिव्ह गोष्टी नाही ठेवायच्या. त्या निगेटिव्ह गोष्टी काही असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत. मन पण स्वच्छ ठेवायचंय, तरच आपल्याला अशा रोगापासून सुद्धा आपण त्याला बळी पडणार नाही. हा बऱ्यापैकी हा मनोकायिक विकार सुद्धा असतोय. मनामध्ये सातत्याने निगेटिव्ह विचार ठेवल्यानंतर सुद्धा हा आजार होऊ शकतो. म्हणजे हा सतत होईलच असं नाही, पण त्याच्यामुळे हा आजार होऊ शकतोय. आणि समजा चुकून असं काही तुम्हाला झालं तरी सुद्धा तो आजार तुमच्या मनाला होऊन देऊ नका. तो तुमच्या फक्त शरीराला झालाय हे समजा आणि फक्त शरीराचे आपण उपचार करू शकतो. त्यासाठी मन प्रसन्न आणि आनंदी ठेवणं महत्वाचं आहे. अशा रीतीने आपल्याला चुकून जरी काही आजार झाला तर आपल्याला ते कळतं. हा स्तनाच्या कर्करोगाचा आपला हा भाग इथे संपतोय. आपण पुढचा आपला भाग आहे तो गर्भाशय मुखाचा कर्करोग किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सर. गर्भाशय कॅन्सर असं आपलं हे होतं, पण आपण गर्भाशयाच्या कॅन्सर मध्ये सुद्धा पहिल्यांदा आपलं गर्भाशय येतं. स्लाइड पाहिजे, स्लाइड पाहिजे, चित्र पुढं. हा, हे आपला सर्वायकल कॅन्सर म्हणजे हा आपला गर्भाशय आहे आणि हिथल्या ज्या भागामध्ये असतो तो आपला सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशय मुख. आपलं वजायना म्हणजे योनी मार्ग आणि त्याच्या आतमध्ये असतं ते आपलं गर्भाशयाचं मुख आधी येतं. आपल्या ओटीपोटामध्ये गर्भाशय असतं आणि त्याचा खालचा जो भाग असतो तो गर्भाशयाचं मुख असतं. तर आत्ता जो आपला महत्वाचा विषय बद्दल आपण बोलणार आहोत तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर. मी ह्याच्यामध्ये काम करताना मला हे जास्त रुग्ण ह्याचे दिसतात. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरचे रुग्ण आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप वाढले आहेत. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन आपल्याला म्हणजे 95,000 महिला आहेत आपल्या देशामध्ये ज्या की ह्या आजाराच्या बळी पडतात आणि 60,000 ह्याच्यामध्ये मृत्यू झालेले आपल्याला याच्यामध्ये दिसतात. पण हा सुद्धा जसा स्तनाचा कर्करोग आपण प्रिव्हेंट करू शकतो, आपण तो वाचवू शकतो, तसा हा सुद्धा आपण कर्करोग हा सुद्धा आपण वाचवू शकतो. हा एकमेव कर्करोग आहे जो की आपल्याला ज्याच्यासाठी वॅक्सिन आहे. HPV नावाचं वॅक्सिन येतं आणि हा एकमेव कर्करोग आहे की जो तुम्हाला व्हायरसमुळे सुद्धा होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक वेळी तो तुम्हाला आजार झाला म्हणजे तो व्हायरसमुळे झाला असं नाहीये, तर तो त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला होऊ शकतो. गर्भाशयाच्या खाली असतं ते आपलं गर्भाशय मुख असतं आणि त्याच्यामध्ये हा आजार झाला तर आपल्याला हा सुद्धा आपल्याला लवकर प्रिव्हेंट करता येतो किंवा होऊ नये म्हणून सुद्धा आपल्याला काळजी घेता येते. तर असा हा गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे. पुढे स्लाइड घे. लक्षणं कारणांमध्ये झालं. गर्भाशय मुखाचा कर्करोग त्याची कारण येण्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. मगाशी मी सांगितलं की आपल्याला HPV नावाचा आहे की धूम्रपान सतत ज्या महिला मिश्री आणि तंबाखूचा प्रयोग करतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार होण्याची ज्यांचे लग्न लवकर होतात किंवा लवकर लैंगिक संबंध केले जातात ह्यांच्यामध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो. किंवा मल्टिपल सेक्स पार्टनर असतील तरी सुद्धा हा आजार त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर वारंवार गर्भधारणा झाली आहे म्हणजे की सतत प्रेग्नन्सी राहिली आहे
ती प्रेग्नन्सी तुमचं ॲबॉर्शन झालंय म्हणजे ते बाळ हे झालंय, पुन्हा प्रेग्नन्सी राहिले तरी सुद्धा हा आजार होऊ शकतो. त्यानंतर आहे की तुमची कुमकुवत प्रतिकार शक्ती म्हणजे प्रतिकार शक्ती तुमची कमी असेल तरी सुद्धा हा आपल्याला आजार होऊ शकतो. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मी सांगितलं की HPV हे व्हायरस गेल्यामुळे तो आजार होऊ शकतो. तर HPV व्हायरस आपल्या शरीरामध्ये जाऊ नये म्हणून आपल्या सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची असते की आपल्याला त्या भागाची स्वच्छता ठेवणं गरजेचं असते. ह्या आजाराचं पूर्वी असं होतं की तो मेनोपॉझल म्हणजे मासिक पाळी गेल्यानंतर 50च्या पुढच्या महिला ह्या आजाराच्या बळी पडलेल्या दिसत होत्या. पण आता आपल्याला 35 वर्षाची महिला सुद्धा आपल्याला ह्या आजाराची बळी पडलेली दिसायला लागली आहे. अगदी 30 वर्षाची महिला सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये सापडत आहे. तर हा आजाराचा वयाचा सुद्धा आता बंधन राहिलेलं नाही. तो आजार आपल्याला लवकर होण्याची सुद्धा शक्यता वाढली. त्यातील मगाशी जी मी कारणं सांगितली की स्तनाचा कर्करोग होण्याची किंवा ह्याची, त्यातली बरीच कारणं ह्याच्यामध्ये सुद्धा होत असतात. पण हा एकमेव आहे की आपल्याला हा विषाणूंमुळे होऊ शकतो आणि तो विषाणू आपल्या शरीरात जाऊ नये म्हणून आपण महत्वाची काळजी घ्यायची आहे की आपल्याला स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. मगाशी सांगितलं तसं मल्टिपल सेक्स पार्टनर असल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. ज्या महिला किंवा ह्याच्यामध्ये काम करतात, शरीर विक्रियाचं काम करतात, तर त्यांच्यासाठी हे मी त्यांच्यासाठी पण काम करते. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं काउन्सिलिंग समुपदेशन करणं सुद्धा गरजेचं असतं. त्यानंतर मिश्री तंबाखू असेल तर असं कुठलंही व्यसन नाहीये करायचंय. वारंवार जर तुम्हाला ॲबॉर्शन होत असतील तर तिथे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची, ते होऊ नये म्हणून व्यवस्थितरित्या त्याची काळजी घ्यायची. तुमची प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये भाग येतो तुमचा आहाराचा, योगाचा आणि बाकी सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर मगाशी मी म्हटलं की ह्याच्यासाठी वॅक्सिन येतं. तर ह्याच्यासाठी वॅक्सिन येतं आणि ते वॅक्सिन कुणी घ्यायचं आहे तर 9 ते 15 वर्षाच्या मुलींना हे वॅक्सिन तुम्ही देऊ शकता. की ज्या लैंगिक संबंधासाठी एक्सपोजर झालेलं नाहीये अशा मुलींना ते तुम्ही वॅक्सिन देऊ शकता. पण त्याचा बेस्ट पिरियड असतो की 9 ते 15 वर्षामध्ये हे तुम्ही देऊ शकता. अशा ह्याच्यामध्ये द्यायचं झाल्यावरती त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा एकच डोस किंवा 2 डोस त्याचे द्यायचे असतात. एक पहिला द्यायचा असतो आणि 6 महिन्यानंतर दुसरा डोस तुम्हाला त्याचा द्यायला लागतो. पण त्याच्या पुढच्या महिला आहेत आणि त्यांना सुद्धा वॅक्सिन घ्यायचं आहे तर त्यांना सुद्धा आपण हे वॅक्सिन देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये पहिलं वॅक्सिन म्हणजे 0ला दिलंय, त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्यामध्ये दुसरं घ्यायचं आहे आणि तिसरं वॅक्सिन आहे ते बूस्टर डोस आहे तो 6 महिन्यानंतर हा घ्यायचा आहे. म्हणजे 45 वयापर्यंत हे तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. HPV मध्ये HPV हा व्हायरस आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचे 100 प्रकारचे येतात. पण आपल्या ह्याच्यामध्ये 16 आणि 18 नंबरचा त्याचा क्रमांकाचा जो व्हायरस असतो तो आपल्याला लागण होण्याच्या आपल्या भारतामध्ये त्याचे जास्त हे आहे. तर त्याच्यासाठी आपण हे वॅक्सिन घेतल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं कार्य केलं जातं. HPV वॅक्सिन हे 2 प्रकारचं येतं आणि नॅनो वॅक्सिन सुद्धा येतं ज्याच्यामध्ये सगळ्याच ह्यांना 9 त्याचे जे आहेत आकडे असतात ज्याचे ते आपण त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन करू शकतो. पण तुम्ही आता डॉक्टरांच्याकडे गेला आणि सांगितलं की आम्हाला HPV वॅक्सिन घ्यायचंय तर त्याचा सहजरित्या उपलब्ध आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचे प्रोग्राम सुद्धा राबवले जातात. हा एकमेव कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वॅक्सिननी हा आपण प्रिव्हेंट करू शकतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये महत्वाचा पुन्हा भाग येतो की ह्याच्या लक्षणं काय असतात त्याची. लक्षणांमध्ये पहिलं आहे की तुम्हाला काढणं लक्षण अगदी सुरुवातीला ह्याची कुठलीच लक्षण आपल्याला दिसत नाहीत की ह्याच्यामध्ये कुठलंच लक्षण ह्याच्यामध्ये दिसत नाहीये. मग लक्षण दिसत नाही तरी सुद्धा आजार त्याच्यामध्ये असतो. मग त्यानंतर लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर त्यातली मी जे लक्षणं सांगणार आहेत ही लक्षणं बऱ्यापैकी दुसऱ्या आजारांमध्ये सुद्धा असतात. तर प्रत्येक वेळी तुम्ही असं समजायचं नाहीये की मला हे लक्षण झालंय म्हणजे मला आता ह्याच्यामध्ये हा आजार असू शकतोय. तर पहिला आहे की तुम्हाला मासिक पाळीमध्ये तुमची अनियमितता व्हायला लागली किंवा पहिलं अगदी लक्षण चालू होतं की सारखं सारखं लघवीला जायला लागतं, सारखं रात्रीचं उठायला लागतंय, लघवीतून रक्त यायला लागतं, पोटात दुखायला लागतंय, कंबर दुखते, वजन कमी होतंय, थकवा येतो, संबंधानंतर तुम्हाला रक्तस्राव व्हायला लागतो, युरिन इन्फेक्शन व्हायला लागतं, व्हजायनल इन्फेक्शन सतत व्हायला लागतं आणि त्यानंतर महत्वाचं आहे की पांढऱ्या अंगावरचं जातं, पांढरे पाणी जायला लागतं. तर अशा वेळी तुम्ही काळजीचं कारण असते. नॉर्मली सर्वच महिलांमध्ये पांढरे पाणी जात असते. जसं आपल्या तोंडामध्ये ओलावा येण्यासाठी लाळ तयार होते तसंच त्या अवयवामध्ये तिथे ड्रायनेस येऊ नये त्याचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून तिथं स्त्राव तयार केला जातो ज्याला आपण पांढरे पाणी म्हणतो. तर त्याच्यामध्ये खूप जास्त वाढ झाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यातून तुम्हाला खाज व्हायला लागली, सतत फंगल इन्फेक्शन व्हायला लागलं किंवा त्याच्यामध्ये वास यायला लागला तर आपल्याला हे काळजीचं कारण असते.
किंवा मासिक पाळी बंद झाली आणि त्यानंतर जर पांढऱ्या अंगावरचं जायला लागलं आणि त्यानंतर लाल पाणी जायला लागलं, तर तिथे गर्भाशय मुखाच्या तिथे गाठ तयार झालेली असते आणि त्यातून हे पांढरे पाणी किंवा त्यातून तो स्राव येत असतो. तर ही त्याची लक्षणं असतात. त्यानंतर ह्याची तपासणी कशी करायची असते, तर पहिल्यांदा आपण VIA नावाची तपासणी केली जाते, व्हिज्युअलाइज इन्स्पेक्शन विथ ऍसिटिक ऍसिड, जी की आता PSC आणि कोणत्याही याच्यामध्ये केली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त बघायचं असतं की तिथे ऍसिटिक ऍसिड लावलं जातं डायल्यूट करून, त्याचा रंग बदलला तर ती आपल्याला टेस्ट पॉझिटिव्ह वाटली तर भविष्यात पुढे जाऊन म्हणजे 5-6 वर्षानंतर किंवा अगदी 10 वर्षाचा सुद्धा कालावधी मिळतो की पुढे जाऊन आपल्याला हा कॅन्सर होऊ शकतो. तर तसं वाटल्यानंतर आपण पॅप स्मिअर नावाची तपासणी केली जाते. पॅप स्मिअर मध्ये आपण तिथलं जे पांढरे पाणी असतं ते काचपट्टीवरती घेतो आणि त्याची स्लाइड आपण आपल्याला कर्करोग होऊ शकतो का. त्यानंतर HPV DNA आपण करतो, ज्याच्यामध्ये रक्ताचं सॅम्पल घेतलं जातं आणि त्या तपासणी केली जाते. त्यामध्ये सुद्धा आपल्याला कळतं की पुढे जाऊन आपल्याला हा आजार होणार आहे का. ही तपासणी केल्यानंतर कोल्पोस्कोपी नावाची एक तपासणी केली जाते, ज्याच्यामध्ये मायक्रोस्कोप टाकला जातो आणि आतमध्ये आपल्याला संपूर्ण गर्भाशयाचा अस्तर किंवा हे सगळं आपल्याला बघावं लागतं. त्यानंतर जर तिथे काही गाठ वगैरे दिसली तर आपल्याला मगाशी जसं स्तनाच्या याच्यामध्ये आपण बायोप्सी घेतो, तशीच ह्याच्यामध्ये सुद्धा बायोप्सी घेतली जाते, तुकडा काढला जातो. तुकडा म्हणजे मोठा तुकडा नसतो, छोट्या पेशी काढल्या जातात आणि त्या लॅबमध्ये तपासल्या जातात आणि त्याचा आपल्याला उपचार करता येतो. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला लवकर लक्षात आलं तर आपल्याला ह्याचं क्रायोथेरपी म्हणजे तेवढ्याच भागामध्ये आपण त्या पेशी जाळून आपण त्याचा उपचार करू शकतो. जेव्हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये हा आजार जातो, जेव्हा की गर्भाशयातून मुखातून तो पुढच्या टप्प्यात जातो, त्यावेळी आपल्याला संपूर्ण गर्भाशय काढणं लागतं. तर हे जर टाळायचं असेल तर आपल्याला लवकर ह्याचं निदान करणं गरजेचं असतंय. अशा पद्धतीनं हा आपण आजार टाळू सुद्धा शकतो. तर हा आजार टाळण्यासाठी सर्वात महत्वाचं काय करायचंय की तुम्हाला लक्षणं दिसल्यानंतर लगेच डॉक्टरांच्याकडे जायचंय. त्यानंतर तुमचे जे शारीरिक संबंध आहेत ते सेफ झाले पाहिजेत, ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही वॅक्सिन घेऊन स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. त्यानंतर पॅप स्मिअर ही तपासणी करायची आहे आणि पॅप स्मिअर ही तपासणी दर 3 वर्षांनी करायची आणि DNA ही तपासणी आपण 5 वर्षांनी आपल्याला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला वेळेत मुलं होणं पण गरजेचं आहे. तुम्ही ब्रेस्ट फिडिंग पण केलं गेलं पाहिजे आणि तुमचं वजन नियंत्रित ठेवलं गेलं पाहिजे. फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या पार केल्या पाहिजेत. ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यानंतर तुम्ही स्तनाचा, गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा सुद्धा आपण व्यवस्थितरित्या टाळू शकतोय. त्यानंतर अजून एक कॅन्सर येतो, पण आपलं वेळेचं बंधन आहे, जो की आपल्याला येतो असतो गर्भाशयाचा कॅन्सर. तो असतो एंडोमेट्रियमचा, आतलं जे अस्तर असतो त्याचा कॅन्सर असतो. त्याच्यामध्ये सुद्धा अशीच लक्षणं दिसतात. अनियमितता येते, आपल्या स्त्रावामध्ये अनियमितता येते आणि त्याच्यामध्ये तपासणी करताना आपल्याला DNC म्हणजे आपल्याला गर्भाशयाचं अस्तर असते ते थोडंसं काढून आपल्याला लॅबमध्ये तपासावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं पुढे निदान केलं जातं. आणि असं जर काही वाटलं तर जसं मगाशी सांगितले तसं सर्जरी, किमोथेरपी, रेडिएशन आणि हार्मोन थेरपी ह्या 4 पद्धतीने त्याची आपल्याला उपचार पद्धती करावी लागते. हरिओम, सर्वांना लक्षात आले? हरिओम. हरिओम. येस. थँक्यू मनीषा मॅडम. हा. काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न घेऊयात. हा. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही हात वरती करून विचारू शकता. अबाव 40चे व्हॅक्सिन कधी घेता येते? हा. पहिलं घ्यायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यामध्ये आणि 6व्या महिन्यामध्ये असं. ओके, थँक्यू. समृद्धीताईंना प्रश्न विचारायचा आहे. समृद्धीताई अनम्यूट करा आणि शक्य असेल तर व्हिडिओ चालू करा. हा सर, मला विचारायचं होतं की युजली सॅनिटरी नॅपकिन्सच्या ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरते मी. हा. तर मग त्याचा आणि स्वच्छतेचं जरा समजावून सांगा ना. म्हणजे हो.
सॅनिटरी नॅपकिन मध्ये आता केमिकलचा वापर केला जातो, म्हणजे त्याच्यावरती रक्तस्राव आल्यानंतर तो घट्ट होण्यासाठी त्याचा केमिकलचा वापर केला जातो, प्लस त्याच्यामध्ये ब्लीच केलं जातं त्या पॅडला. तर त्याच्यामध्ये तो आपल्या भागाला तिथे सतत घर्षण होऊन तिथे इरिटेशन होतो आणि खाज व्हायला लागते आणि भविष्यात पुढे जाऊन तिथे आपल्याला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची किंवा त्या भागाचा इतर भागाचा सुद्धा कर्करोग होण्याची शक्यता असते. तुम्ही मेन्स्ट्रुअल कप तुम्हाला जर इझी वापरता येत असेल तर तुम्ही तो वापरू शकताय. काही हे नाहीये, काळजीचं कारण नाहीये. तुम्हाला जर तो ऑपरेट करायला व्यवस्थित येत असेल तर वापरा. बऱ्याच महिलांना तो गावाकडे वगैरे वापरता येत नाही, तुम्हाला येत असेल तर वापरा तुम्ही. पॅप्समिअरची टेस्ट कुठे अवेलेबल आहे? पॅप्समिअरची टेस्ट कोणत्याही गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांच्याकडे ही केली जाते. तुमची पाळी नसताना ही टेस्ट करायची असते. पाळी येऊन गेल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी तुम्ही जायचं आहे तिथे आणि मग ही टेस्ट करायची. पाळी चालू असताना ही टेस्ट करता येत नाही. अबाव 50 वॅक्सिन आहे का? नाही, गरज नाही पडत तेव्हा. नाही, त्याचा रोल नाही राहत त्याच्यामध्ये. तुम्ही ऑलरेडी एक्सपोजर झालेला असता त्या ह्याच्यामध्ये, त्यामुळे तेवढा रोल राहत नाही. सर्वात महत्वाचं आहे की 9 ते 15 मध्ये तुम्ही असाल तर त्या मुलींना तुम्ही ते वॅक्सिन दिलं तर जास्त चांगला उपयोग होतो, किंवा अगदी 45 पर्यंतच द्या, त्याच्या पुढे त्याचा रोल जास्त राहत नाही. स्वप्नाली ताईंना प्रश्न विचारायचा आहे. स्वप्नाली ताई. हा मॅडम, नमस्कार. अ, माझी एक 4 वर्षापूर्वी आहे ना, गर्भपिशवी खाली आलेली होती. हा हा. वय 32 होतं, त्याच्यामुळे त्यांनी काढली नाही. हम्म, आणि त्याच्यानंतर मी नायरला ट्रीटमेंट घेतली. मला हम्म, पिरियड्स वगैरे म्हणजे अनियमित होते. हा, त्याच्यामुळे नायरला हे घेतली, सगळी ट्रीटमेंट केली, बायोप्सी पण केली. पण हा, ती नॉर्मल आली. सगळं हा, सोनोग्राफी वगैरे सगळं केलं, नॉर्मल आहे. हा, मी प्रेग्नेंट राहत नव्हती, त्याच्यासाठी हा. मी गेलेली होती. तेव्हा कळलं की पिशवी खाली आली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता योगा वगैरे करते, त्याच्यामुळे पाळी एकदम व्यवस्थित होती. आणि Yes. आता पुन्हा असं झालंय की पाळी अशी एक एक महिना आड अशी येते. माझं वय आता 38 आहे. मग 38व्या वर्षी मोनोपॉज सुरू होऊ शकतो? हा, आता जसं मासिक पाळी लवकर येते तसे मेनोपॉज सुद्धा आता लवकर यायला लागले. हे प्रत्येक महिलेचं व्हेरिएशन असते की मला 40व्या वर्षी गेलीये म्हणजे दुसरीला 40व्या वर्षी जाईल असं नाही. काहींचा 40 ते 50 मध्ये कधी पण जाऊ शकते, अलीकडे सुद्धा जाऊ शकते. हा. त्याचं प्रत्येकीचं वय वेगळं राहतं. होऊ शकतंय असं. तुम्ही हा. प्रॉपर गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांना भेटा, स्त्रीरोग तज्ञ नाही, डॉक्टर. ते फक्त सगळे हे करतात, टेस्ट करतात. आणि टेस्ट सगळे नॉर्मल येतात. त्याच्यामुळे ते असं बोलतात की 100रातला एकाला असं होतं म्हणून. असं त्यांनी मला सांगितलं. मी आता योगाचा नियमित अभ्यास केला ना, तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स झालेत ते व्यवस्थित होतील आणि तुमची मासिक पाळी व्यवस्थित होईल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमची जी पिशवी खाली सरकली आहे ती वरती जाण्यासाठी सुद्धा म्हणजे त्या स्नायूंना टाइटनेस आला पाहिजे. ते टाइटनेस हा. नाही, टोन गेलाय त्याचा, म्हणून ती पिशवी खाली सरकली. जेव्हा त्याला टोन येईल तेव्हा ते. हा, त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करता येईल, पण मला भीती वाटतीये. नाही, तुम्हाला आता प्रेग्नन्सी पाहिजे ना राहायला. ठीक आहे, ठीक आहे. हा. थँक्यू. काय? एक छान प्रश्न आहे सॅनिटरी हॅलो. नॅपकिन संदर्भात, की सॅनिटरी नॅपकिन कोणते वापरावेत? सॅनिटरी नॅपकिन कोणतेच आता मी असं कुठलीच कंपनी रेकमेंड करू शकत नाही की वापरा म्हणून. मगाशीच मी सांगितलं की सगळ्या कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये केमिकल घातलेलं आहे. ते नॉर्मल तुम्ही पण विचार केला तर लक्षात येईल की तिथे आलेला रक्तस्राव आपोआप तिथे घट्ट होतो, तिथं साठून ठेवला जातो. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये केमिकल वापरलं गेलंय आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग सारखे एजंट वापरले जातात. त्यामुळे ब्लीच तिथे इतकी नाजूक त्वचा असते, त्याला जर सतत घर्षण झालं तर काय होणार आहे ते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन वापरण्यापेक्षा तुम्ही बेटर वे आहे की चांगले कॉटनचे कपडे नवीन हे करून स्वच्छ करून वापरले तरी सुद्धा त्याचा तुम्ही दुष्परिणाम टाळू शकता. आता हा कॅन्सर वाढण्याचे एक कारण सॅनिटरी नॅपकिनचा अतिरेकी वापर हे सुद्धा आहे. फायब्रॉइड असतील तर कॅन्सरमध्ये चेंज होऊ शकतात का? नाही, नाही, नाही. फायब्रॉइड म्हणजे ती स्नायूंची गाठ असते जी कर्करोगामध्ये जात नाही. ओके. आणि तर त्यांचा प्रश्न आहे, बाळाला फिडिंग बंद केल्यानंतर दूध येतं का, आणि फिडिंग बंद केल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे? हो, फिडिंग बंद केल्यानंतर थोडे दिवस हार्मोन्स लगेच तुमचे नॉर्मलला येत नाही, बरेच दिवस दूध यायला लागतं. तर त्याच्यासाठी हळूहळू ते दूध कमी होतं. त्याच्यासाठी जे दूध आलेलं आहे ते नॉर्मली थोडंसं तिथे गाठ न होऊन देतात थोडंसं नॉर्मल पिळून काढायचंय. तुम्ही रोजच पिळत राहिला आणि काढत राहिला तर दूध येतच राहील. कुठेतरी हळूहळू त्याच्यावरती कंट्रोल आणायचा आहे.
काळजीचं काही कारण नसते. ते फिडिंग नॉर्मली बंद केल्यानंतर हळूहळू कमी होतं ते. त्याच्यात काळजीचं काही कारण नाहीये. गर्भाशयाचा कॅन्सर अनुवांशिक आहे का? नाही, गर्भाशयाचा कॅन्सर अनुवंशिक नसतो. पण स्तनाचा कॅन्सर थोडाफार अनुवंशिक असतो, तो येऊ शकतो अनुवंशिकतेने. ओके. अगदी रेअर एक याच्यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर ह्याच्यामध्ये हे होऊ शकतो जेनेटिकली, पण गर्भाशयाचा कॅन्सर हा अनुवंशिक नसतो. नीलमताईंचं वय 41 वर्ष आहे. पॅप्स स्मिअर टेस्ट एव्हरी 6 मंथने करणे गरजेचं आहे का? नाही नाही, 6 मंथ्सनी नाही करायची गरजेची. जर तुमचा रिपोर्टमध्ये तसं आलं ना की इन्फ्लामेटरी सेल्स आहेत किंवा तिथं काही हे आलं, तर मग तुम्हाला डॉक्टर सांगतात. नाही तर वर्षातून एकदाच करायचे फक्त. ओके. गुंजकरताई विचारतायत, माझी मुलगी 15 वर्षांची आहे, तर तिला किती डोसेस द्यावे लागतील दोन HPV? दोन 0 दोन. आणि 6. 0 आणि 6 म्हणजे आज घेतला तर पुढे 6 महिन्यानंतर. 0 म्हणजे आजचा दिवस असं. पिरियड्समध्ये ब्लडचा कलर कोणता असावा? डार्क ब्राऊन असेल तर काही इश्यू आहे का? अगदी डार्क ब्राऊन नसावा किंवा गाठी नसाव्यात त्याच्यामध्ये. तिथं जे एंडोमेट्रियम मगाशी सांगितलं की गादी तयार झालेली असते, बेड तयार झालेलं असतं तिथं बाळाला तयार होण्यासाठी. ते बेडच आपलं तुटून बाहेर येत असतं. मग ते किती जाड होतं किंवा ह्याच्यावरती तो रंग राहतो, पण तो रंग अगदी नॉर्मल लाल रंगासारखा नसतो. थोडासा काळपट त्याच्यामध्ये असतं. ते साठलेलंच रक्त असतं ना त्यामुळे. छान प्रश्न आहे. योगाचा किंवा आपण योग साधना म्हणूयात, योगाचा फायब्रॉइड रिडक्शनमध्ये मदत होते का? किंवा या कॅन्सरवरती काही परिणाम होऊ शकतो का? कॅन्सर झाल्यानंतर होईल का नाही हे नाही मी सांगू शकत, पण कॅन्सर होऊ नये म्हणून नक्कीच त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. आणि फायब्रॉइडच्या गाठी आहेत त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्या गाठी जात नाहीत किंवा त्या गाठी विरघळत नाहीत. सिस्ट असेल तर ते विरघळतं. सिस्ट वेगळं आणि फायब्रॉइड वेगळं. सिस्ट असतं ते पाण्याचं असते किंवा रक्ताचं असते, फुगा असतो त्याच्यामध्ये, लिक्विड असते. आणि फायब्रॉइड मध्ये असते त्याच्यामध्ये स्नायूंपासून बनलेली ती गाठ असते. ती वाढणार नाही हे मात्र होऊ शकते, पण ती गाठ विरघळेल किंवा जाईल असं होत नाही. ओके. आजकाल खूपच 35 मधल्या महिलांचा प्रॉब्लेम आहे की नैसर्गिक गर्भधारणा राहत नाही, तर IVF सारख्या ट्रीटमेंट घेतल्यामुळं कॅन्सरचा धोका असतो का? नाही, IVF सारख्या ट्रीटमेंटमुळे धोका नसतो, पण त्याच्यामध्ये जे आपल्याला हार्मोन्स थेरपी खूप दिल्या जातात, तर त्याच्यामध्ये हार्मोनल इनबॅलन्स होतो, जो की आपल्याला कॅन्सर होण्याचं कारण आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला IVF ट्रीटमेंट घ्यावी लागली तर तुम्ही स्तनाची काळजी तेवढी घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्तनाची नंतर सोनोग्राफी वर्षातून एकदा स्वतपासणी करणं गरजेचं आहे. ओके. पिरियड्समध्ये गाठी पडत असतील तर त्याचं कारण काय असू शकतं? तसं अगदी खूप गाठी पडल्या तर तुम्ही नॉर्मली सोनोग्राफी करून घ्यायची आहे. नॉर्मल सोनोग्राफी केल्यानंतर तुमच्या लक्षात येते कधी कधी अस्तराचा थर जास्त झालेला असतो. वय किती आहे? ओके. वय किती आहे ज्या विचारतात त्यांचं? वय त्यांनी नाही विचारलं. शक्यतो महत्वाचा प्रश्न असेल ना तर हात वरती करा. खाली रेज हँड नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती ओपन करा. येस, मयुरीताई अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार. हा. माझं वय आता 50 मला पूर्ण झाले. हा. डिसेंबर मध्येच माझा 50 पूर्ण झाले आणि डिसेंबरला त्याच दिवशी महिन्यात मला शेवटची पाळी आली. ए, लाईट ओके. लाव. आणि त्यानंतर माझी पाळी जी म्हणजे आपण म्हणतो ना असं आता ह्यानी मुलांनी विजेचा खटका बंद केल्यासारखी 3 महिने झाले मला पाळीच नाही आली. तर मी गेल्या महिन्यात हे चेक केलं, प्रेग्नन्सी टेस्ट पण केली, पण ती नाही म्हणजे असं काही. तर मला डॉक्टरकडे जायला हवंय का? नाही, तुमचा मेनोपॉज आला ना, चांगली गोष्ट आहे ना. 50 मध्ये पाळी गेलीच पाहिजे, मगाशी मी सांगितलं ना आणि गेली पाहिजे. हा. त्यामुळे आता कदाचित आणि मला पुन्हा एकदा येईल पाळी, येईल सुद्धा किंवा नाही सुद्धा असं एखाद्या हा. वेळी आणि मग बंद होईल. तुम्ही ह्याच्यात डॉक्टरांच्याकडे जाण्यापेक्षा तुम्ही रुटीन सोनोग्राफी एक करून घ्या, की नॉर्मली पोटाची सोनोग्राफी करून घ्या. तेवढंच घ्या करून फक्त, बाकी काही काळजीचं कारण नाही. चांगली गोष्ट आहे 50 मध्ये गेली पाळी ती. येस, दीपालीताई अनम्यूट करा आणि बोला. येस, अनम्यूट करा. इथे हॅलो. ठीक हो, आहे. बोला. नमस्ते मॅम. नमस्कार. माझं एज 38 आहे हा. आणि पिरियड्स मध्ये मला
2 दिवस फक्त अंगावरती जातं, तर मग हे नॉर्मल आहे का? हा, त्याचं इतकं काळजीचं कारण आवाज येत नाही मॅम. कमी असेल तरी सुद्धा असं होऊ शकतं. हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यामुळे तसं होतं, पण 2 दिवस जाते ते व्यवस्थित, काळजीचं कारण नाहीये. ठीक आहे मॅम. माझा मुलगा आता 12 वर्षाचा आहे. तर हा. मी सेकंड प्रेग्नन्सीचा चान्स घेऊ शकते का? त्याच्याने असं कॅन्सर वगैरे होऊ शकतं का म्हणजे? ते आहे परत आवाज. सेवन स्टँडर्डला आहे मॅम तो. 12 इयर्स. तुमचं तुमचं वय किती आहे? 38. आता तसं म्हणजे ऍज अ डॉक्टर म्हणून हे प्रेग्नन्सीचं हे नाहीये, पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये 35च्या पुढं महिला प्रेग्नंट राहत आहेत. पण मगाशी सांगितलं ते एक कारण असू शकतं ना, त्यामुळे तुमचे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टरांना भेटा. तुमची फिजिकली मेंटली तयारी असेल तर मग हे करा. तुमच्या मनाच्या तयारीवरती आहे त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे मॅम. मॅम आणि अजून एक शंका अशी होती की सॅनिटरी नॅपकिन यूज जर 2 to 3 hours मध्ये जर आपण चेंज करतो आहे, हा तर ते सेफ राहील का यूज करणं? हा, तुम्ही ते 4 तासानंतर बदललंच पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते भिजलेलं असू दे नसू दे, ते बदलणं गरजेचं आहे. हो. तरी नॅपकिन मुळे सुद्धा हल्ली कॉम्प्लिकेशन जास्त वाढायला लागले. पण ते जर 2-3 तासामध्ये जर आपण चेंज करत असू समजा. दुसरं घेताय त्याला पण तेच केमिकल लावलेलं आहे ना. ते योगिता ताई एवढंच अनम्यूट प्रॉब्लेम करा आहे. आणि बोला. थँक्यू मॅम. हा मॅम, मला विचारायचं आहे की माझ्या मुलीला जेव्हा 10व्या वर्षी ते वॅक्सिन असतं ना, हा हा आपण नॉर्मली देतो, हा, तेव्हा आम्ही द्यायला गेलेलो ना, तेव्हा डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं की असं ही वॅक्सिन द्या, जे आता तुम्ही बोलले ना हा हा. तेव्हा मग आम्ही दिला तिला एक पहिला डोस, जो पहिला माइल्ड असतो असं काही ना, हा हा. पण सेकंड डोस आहे ना, तो आमचा काही कारणामुळे राहिला, म्हणजे डोक्यातून निघून गेला. मग नंतर मी गेलेली, पण हा. मग डॉक्टर बोलले की आता म्हणजे होऊन गेले, त्यामुळे आता काय म्हणजे असं आहे, तर मग ते आपण नंतर परत देऊ शकतो का? म्हणजे सेकंड डोस मग मी नाही दिला तिला. असू द्या मग, आता नको द्यायला. त्याचा पिरियड असतो ना त्या ह्याच्यामध्ये. हा नका हा, तर काळजी मला करू, आणि थोडस एक दिलाय ना डोस, त्यामुळे नका काळजी करू. नका ना, हा. कारण की तेव्हा 10व्या वर्षी, आता ती 16 वर्षाची आहे. मी परत गेलेली, हा, पण परत द्यायचं असेल तर परत पहिला आणि 6वा असं दिलं पाहिजे, परत असं. पहिला अच्छा, आणि परत परत पहिला आणि दुसरा 6 हो महिन्यानंतर असं. का? पण त्याने नंतर काय हार्मोन्स चेंज होतात का? कारण की ते वॅक्सिन नाही अजिबात ना. त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. नाही ना, कारण की मला वाटलं की त्यानंतर मग असं तिला लगेचच 6वी काय 7वीच्या म्हणजे असं मध्ये तिला म्हणजे लगेच पाळी आलेली म्हणजे. नाही नाही, त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. नाही ना. आणि हे पण विचारायचं आहे, आता सॅनिटरी नॅपकिन मध्ये आपण जर कॉटनचे वापरत असो, म्हणजे ते लिहितात की नो केमिकल, नो आणि प्युअर कॉटन, मग ते खरंच असतं का म्हणजे असं? ते आता तुम्ही तुम्हाला पण मार्केटिंगला आता कसं आम्ही सेंद्रिय वापरा म्हणून सांगतो, तर सगळ्याच ह्याला सेंद्रिय यायला लागले. म्हणजे हा. काही कुठलं पण आणायचं, त्याला रिपॅकिंग करायचं आणि सेंद्रियचा शिक्का हो चिटकवायचा. हो. तुमचं काम आहे की हे खरंच किती हे आहे ते बघणं, हे किती? आपण चेक हा, करायचं. नाही पण आता फरक पडतो, म्हणजे पहिलं मी ते आणि हे वापरायची ना, तर त्याला स्मेल यायचं, पण ह्याला स्मेल नाहीये, म्हणजे सेंटेड स्मेल असतो ना, तसा स्मेल नाही. आणि जेव्हा आपण वॉश करतो ना, तेव्हा म्हणतात कॉटन असं फुगतो कसा, म्हणजे तसं कॉटन सारखं असं हे वाटतं असं. आणि इरिटेशन पण पहिल्यापेक्षा खूप बेटर आहे म्हणजे असं. ते ब्लिचिंग एजंट आणि केमिकल असतं ना, त्यांनी तिथे इरिटेशन होतं. हो हो वगैरे. चालेल, थँक्यू. तेजश्री ताई बोला. हॅलो. बोला. मॅडम, मला विचारायचं होतं की माझ्या आईचं वय आता 60+ आहे, तर आणि माझ्या आजीला आधी ब्रेस्ट कॅन्सर होऊन गेलेलं आहे. तर ब्रेस्ट कॅन्सर किंवा दुसरा कुठलाही गर्भाशयाचा कॅन्सर मला महत्वाने विचारायचं आहे की तो 60 नंतर होण्याचे किती चान्सेस असतात होऊ किंवा होऊ शकतो. होऊ शकतो? ते 50च्या पुढे पण तो होऊ शकतो. ओके. ओके. आणि मला स्वतःला
पाळी ही म्हणजे जास्त करून 2च दिवस येते. 2 दिवस येते आणि माझं आधीपासून म्हणजे लहानपणापासूनच मला पाळी येते ना, ती 5 दिवस पुढेच असते. म्हणजे हा मंथली टायफॉइड 5 दिवस. आहे. आणि पण हा तर ओके आहे ना. आणि मला हल्ली हल्ली काय झालंय, माझं एज आता 32 आहे. पण हल्ली हल्ली माझं काय होतंय, माझं लग्न नाही झालंय अजून. आणि मला हल्ली होतंय की पाळी मध्ये 10-10 दिवस 15-15 दिवस पुढे जात होती. तर मी डॉक्टरांकडे गेलेली, तर त्यांनी मला हार्मोनल इम्बॅलन्स, कारण की माझं वजन थोडं जास्त आहे, तर त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स असल्यामुळे हे झालं असं सांगितलं त्यांनी. त्याच्यामुळे तर योगा आणि हे दिलेलं आहे. आणि मी आपल्या इथे योगाही करते. पण माझा एक थोडा आता इश्यू झालाय का, मी एक भारी वस्तू उचलल्यामुळे मला बॅकला इश्यू झाला. तर त्याच्यामुळे आता मला सध्या योगा करता येत नाही, कारण की टिअरिंग असल्यामुळे मला योगा करायला त्रास होतोय. मग तुम्ही तर आता आहार नियंत्रण हॅलो, आवाज नाही येत आहे. वजन ते तुम्ही कमी केलं ना की तुमची मासिक पाळी पण व्यवस्थित येईल. ओके. त्याची व्यवस्थित होईल. आता तुम्ही ओके. थोडं आहार नियंत्रण करून हो, कारण की मी वर्षभरापूर्वी जेव्हापासून क्लास चालू केलेला ना आपल्या इथे म्हणजे योगामध्ये, तर माझं म्हणजे ते पाळीचं रेग्युलर होतं सगळं. पण आता जे बॅकचा इश्यू झाला आणि माझं म्हणजे मी करू शकत नव्हती, मला जमतच नाहीये ते. जरा पण दाब दिला का मला लेफ्ट साईडला पूर्ण त्रास होतोय, म्हणजे इवन पोटाला आणि हे तर नाही थोडंसं आहार असं. नियंत्रण करा आणि त्या ओके. पद्धतीने वजन थोडं कमी झालं ना की हे तुमचं दुखणं पण कमी होईल. आणि काय होतं इश्यू, मला झालाय बॅकचा इश्यू, पण मला माझ्या हे असतात ना साईडला इथे असं दुखतं. तर भीती अशी वाटते का आपल्याला, म्हणजे ते आता एक एक ऐकतो सर्व्हायकल कॅन्सर किंवा काय, तर म्हटलं असं कधी म्हणजे असं काही लक्षणं किंवा काय असं. पण मला नाही नाही एक नाही, आहे का तसं काही राईट साईडला नाही. मला काहीच इश्यू होत नाही, कारण की राईट साईडला मला ते दुःख नाहीये. पण माझं महत्वाचं ते लक्षात बरगड्या. ठेवा की कॅन्सर मध्ये दुखत नाही. ओके. दर्द हा हे तर तेच. आहे म्हणतो आम्ही, दुखते ना मग काळजी हो. नाही, कॅन्सर नाहीये ते ते. सतत दुखत असतं तर बॅक ऑफ द माइंड हे आहे का आपल्या घरामध्ये आहे ना हिस्ट्री, तर ते जरा मग ते लक्षात येतं पटकन आणि असं त्याच्यासाठी होतं. काळजी घ्यायची की तुम्ही मगाशी सांगितलं तसं सोनोग्राफी वर्षातून एकदा ह्या हो सगळ्या हो गोष्टी करायच्या. हो, सोनोग्राफी मी आता मध्येच केलेली, कारण की मला किडनी स्टोन आहे. तर तेव्हा काही इश्यूज नव्हता, म्हणजे स्टोनही माझा पडलेला, त्याच्यामुळे माझं क्लिअर होतं. फक्त बरगड्यांना थोडं हे आहे, इन्फ्लामेशन आहे थोडं. ती कमी होऊन जाईल, तुम्ही मेडिसिन घ्या प्रॉपर हो हाडाच्या हो डॉक्टरांच्या. हो, ठीक आहे. थँक्यू थँक्यू. तेजस्वी ताई. शक्यतो थँक्यू. आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रश्न थोडक्यात विचारा. हो, सॉरी. सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहेत. येस येस, थँक्यू. क्षितिजा ताई बोला. येस. नमस्ते मॅडम. माझ्या आईला ती 25 वर्षाची असताना तिचे पिरियड्स म्हणजे बंद झालेत माझ्या जन्माच्या वेळी. आता तिचे वय 56 ते 57 वर्ष आहे. तर तिला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, पण कोणती टेस्ट करणं गरजेचं आहे का? नाही, फक्त सोनोग्राफी करून घ्यायची, पोटाची सोनोग्राफी करून घ्यायची आणि स्तनाची पण सोनोग्राफी करून घ्या. 50 आहे ना वय त्यांचं आता? 56 आहे. मग 56. स्तनाची मॅमोग्राफी ही तपासणी करून घ्या, ओके. दोन्ही स्तनाची, आणि पोटाची सोनोग्राफी करून घ्या. ओके, ठीक आहे. थँक्यू. येस, थँक्यू. सपना ताई अनम्यूट करा आणि बोला. थँक्यू सर. नमस्ते मॅडम. माझा एक प्रश्न असा होता की मला periods आवाज थोडंसं येतो पुढे या, आवाज येत नाहीये तुमचा. नमस्ते सर. आवाज येतो? आवाज नाही. लॉग आउट करून पुन्हा लॉग इन करा. पुढचा प्रश्न. येस. नंतर सचिन ओके गुंजकर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे का? अनम्यूट करा. हो सर. माझा हा प्रश्न आहे की असं म्हणतात की कॅन्सर पेशंटने किंवा कॅन्सर होऊ नये म्हणून आपण साखर पूर्णपणे बंद करायला हवी का आहारातून? हा, ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये हे झालंय संशोधनामध्ये तसं. पण साखर अशी पण तुमच्यासाठी घातकच असते. साखर बनवताना त्याला ब्लीच केलं जातं, त्याच्यावरती बरीच प्रोसेस केली जाते आणि ती तुमच्या शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे साखर होऊ नये म्हणून तुम्ही बंदच केलेली चांगली गोष्ट आहे. आणि मॅडम मग साखरेला आपण तुम्हाला बाकीचे इतके आजार तुम्ही टाळू शकता. पहिला आहे की तुमचं स्थूलता निवारण होणार आहे, त्याच्यामुळे वजन वाढलं नाहीये तर तुम्हाला, मगाशी मी बऱ्याच ह्याच्यात सांगते की वाढतं वजन हे कारण आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कंट्रोल येतो. त्याच्यामुळे ब्लीचिंग एजंट आणि बरेच केमिकल्स वापरले जातात आणि मग साखर बनते. अच्छा. आणि मग मॅम साखरेला पर्याय काय आहेत, म्हणजे खजूर साखरेला किंवा? पर्याय आहे, खजूर आहे, गुळ आहे, आणि तुम्ही जे काही सगळे पदार्थ खाता त्याच्यामध्ये तुम्हाला
कॉम्प्लेक्स शुगर ही असतेच ना, ती जातेच तुम्हाला. तुम्ही भाकरी चावून चावून व्यवस्थित खाल्ली तर ती गोड लागते ना तुम्हाला. हो साखरच हो. खाण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. अच्छा, आणि गुळ थँक्यू. सांगितलंय तर गुळाचा पण अतिरेकी वापर नाहीये करायचा. मध आहे, खजूर आहे, असं गोड पदार्थ तुम्ही वापरू शकता त्याच्यासाठी. पण साखर न खाता सुद्धा व्यवस्थितरित्या माणूस चांगलं राहू शकतो. ओके, येस, थँक्यू. थँक्यू. सपनाताई, प्रश्न विचारा. नमस्ते सर. आवाज येते माझा? आवाज येते का नाही? हा, हम्म, बोला बोला. हा हा मॅडम. माझा प्रश्न असा होता की मला period दिवस होतात. त्यावेळेस सोनोग्राफी starting होतात का? आणि नंतर परत चालू होतात. मला प्रश्नच कळत नाहीये सपनाताई. प्रश्न तुमचा कळत आवाज आवाज क्लिअर येत नाही. हेडफोन असेल तर हेडफोन वापरा तुम्ही. हे हेडफोन घातलेत सर? किंवा हेडफोन डिस्कनेक्ट करा, डिस्कनेक्ट करा. तो माईकचा इश्यू शकतो. डिस्कनेक्ट करा, बंद करा त्याला. एकच मिनिट. ब्लूटूथ बंद करा असेल तर. हॅलो, येते आवाज हा. माझा? हा, आता हा बरं आहे. बोला. हा. नमस्ते मॅडम. माझा प्रश्न असा होता की मला पिरियड सुरू झाले की सुरुवातीला स्पॉटिंग होते 4-5 दिवस हा. आणि त्यानंतर रेग्युलर पिरियड चालू होतात. तर मी सोनोग्राफी वगैरे केली होती एक 7-8 महिन्यापूर्वी. तर मला फायब्रॉइडची गाठ सांगितली आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा 4-5 वर्षापासून सुरू झालाय. आता माझं वय 40 रनिंग आहे. तर हे कशामुळे होतं, म्हणजे याला काही पर्याय वगैरे आहे का? फायब्रॉइडची गाठ किती मोठी आहे? अ, एक पेरभर सांगितली, अशी त्यांनी एक पेरभर असेल एवढे सांगितले. ती फायब्रॉइडची गाठ कोणत्या बाजूला आहे त्याच्यावरती पण महत्वाचं असतं, की गर्भाशयाच्या मुखाच्या तिथे आहे, वरच्या बाजूला आहे, बाजूला आहे. वरच्या साईडला आहे, वरच्या साईडला. त्याच्या काळजीचं काही कारण नसतं, वरती असेल ती तर अच्छा. त्याच्यामुळे असं होणार नाही. तुमचे हम्म, हम्म. हार्मोन्स इनबॅलन्स झालेत त्याच्यामुळे हे असं होतंय. तुम्ही आता नियमित अच्छा. योगा आणि हे सगळं करताय त्याने हार्मोन्स तुमचे नॉर्मल येतील आणि मग तुम्हाला हे होईल. जसं की पाळी येण्याच्या अगोदर नॉर्मली थोडंसं पांढरं जातं, तसं तुमचं लाल पाणी जातंय आणि मग पाळी चालू होते. त्यामुळे मेन जेव्हा ज्या दिवशी तुमचं जास्त लाल पाणी जायला लागेल त्याच वेळी तुमचा पिरियड चालू झालाय असं तुम्ही समजायचंय त्याच्यामध्ये. अच्छा, मग त्याचा काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही ना? मी 1-4 वर्ष झाले मला हा प्रॉब्लेम होतोय. नाही, तुम्ही सोनोग्राफी नियमित करत राहायचं आणि स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांना भेटायचं. वजन अच्छा, मग पण किती कमी केलं, वर्षातून टेस्ट केले, वर्षातून थायरॉइडची वर्षातून किती करा वेळा का भेटलं तुम्हाला? पाहिजे? हो, एक थायरॉइडची पण केली. सगळे एक रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. मोनोपॉजची पण टेस्ट केली. बाकी डायबिटीज म्हणजे सगळंच टेस्ट केली होती, तर काही सगळं रिपोर्ट नॉर्मल येतात आहेत. पण नका हा काही इश्यू काळजी काही करू कमी होत नाही. नाही, काही काळजी करू नका. नियमित थोडंसं मानसिक संतुलन व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न करा. ते केल्यानंतर ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला आपोआप फरक पडेल आणि तुम्हाला गर्भाशयामध्ये फायब्रॉइड जे वरच्या बाजूला आहे त्याच्यामुळे त्याचं काळजीचं कारण नाही. ते कमी पण होणार नाही आणि ते तुम्हाला त्रास पण देणार नाही आणि त्याच्यामध्ये कॅन्सर सारखे चेंजेस पण होणार नाहीत. अच्छा, थँक्यू मॅडम. आणि हा सूर्य नमस्कार साधना वर्ग आहे, यामुळे खूपच फायदा झालाय. मी गेले 2 महिने करते. मला खूप फरक जाणवते या ते करा क्लासमुळे. नियमित, चांगला फरक. त्यासाठी सरांचे खूप धन्यवाद आहेत. थँक्यू. थँक्यू सर. कल्याणीताई, बोला. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की आपण जेव्हा ब्रेथचं नेपल प्रेस करतो, म्हणजे न प्रेस करता काहीच प्रॉब्लेम नाही, पण जेव्हा आपण आंघोळ वगैरे करताना नेपल प्रेस करतो त्यावेळेस असा येलो किंवा व्हाईट असं थोडंसं एखादा थेंबर द्रव बाहेर पडतो, तर हे नॉर्मल आहे? तुमचं वय किती आहे? माझं आता 31 रनिंग आहे. ठीक आहे. आता तुमचं बाळाचं फिडिंग बंद होऊन किती वर्ष झालेत, लहान बाळाचं? 1-2 वर्ष झाले. हा, मग त्यामुळे होतंय ते तुम्हाला. काळजीचं हो कारण नाहीये काय. हो, नाही काय म्हणजे काळजी. प्रेस नंतरच होतं. आपण असं एखादे व्याख्यान वगैरे काही ऐकलं, आपण प्रेस करतो येते की नाही बाहेर येण्यासाठी, तर एकदम नॉर्मली होतं, तर हे नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. फक्त ते आणि तसंच राहायला अजून आपल्याला ते काचपट्टीवरती घेऊन सायटोलॉजी त्याची करावी लागते. ठीक आहे. आणि अजून एक मला विचारायचंय की अगोदर मला हा प्रॉब्लेम नव्हता, 1-2 वर्षापासूनच व्हायला लागला डिलिव्हरी नंतर, की अगोदर 4 दिवस ब्लडिंग व्हायचं पिरियड मध्ये, तर आता 2 दिवस खूप जास्त होतं म्हणजे, आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी नॉर्मली स्पॉटिंग होतं फक्त आणि बंद होतं. तर म्हणजे 2 दिवस पूर्ण जातात आणि 3ऱ्या दिवशी बंद होतं. हा, तो सगळं मगासपासून ते ना सगळं हित असते तुमच्या ब्रेन मध्ये. म्हणून तर मी ह्या योगाच्या ह्याच्यात आले ना, की तुम्ही जेव्हा मानसिक संतुलन तुमचं व्यवस्थित ठेवाल तेव्हा हार्मोन्स सगळे बॅलन्स होतात. आणि आता ज्या आहाराच्या बदलत्या आणि जीवनशैलीच्या बदलते पद्धत आहे त्याच्यामध्ये जर असा कंट्रोल केला तर हे सगळ्या गोष्टींचं निराकरण होतं आणि तुमचं रेग्युलर मेन्सेस किंवा पाळी सुद्धा व्यवस्थित होऊ शकते. हार्मोन ठीक आहे. किंवा पिरियड
जवळ आले की खूप ब्रेस्ट खूप दुखतात, म्हणजे थोडं चाललं तरी दुखतात, आणि हो. पिरियड येऊन गेल्यानंतर नॉर्मल लूज होतात एकदम. ही सर्वांसाठी मी पुन्हा एकदा सांगते, पाळी येण्याच्या आधी आणि पाळी येऊन गेल्यानंतर स्तनामध्ये दुखणं, घट्टपणा येणं ही नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये कुठलीही काळजीचं कारण नाहीये. ही नॉर्मल गोष्ट. हार्मोनल थँक्यू. चेंजेस झाल्यामुळे स्तन थोडेसे घट्ट होतात, दुखतात. त्याला कपडा लागला तरी ते दुखतात, एवढे त्याला पेन्स होतात. नॉर्मल असतं. येस. ठीक आता आहे. थँक्यू. शेवटचा प्रश्न घेऊयात. येस, बोला आयुष ताई, बोला. बोला ताई. बोला, अनम्यूट करा आणि बोला. मला फक्त विचारायचं होतं, जर का मेनिस्ट्रेल कप्स पहिल्यांदाच वापरणार असू तर कुठला ब्रँड वगैरे असतो, म्हणजे पहिल्यांदाच वापरणार आहे नाही, मी तर कुठल्या ब्रँडला रिकमेंड नाही करू शकत म्हणजे बरं. त्यामुळे तुमच्यासाठी जो तुम्हाला योग्य वाटतंय तो तुम्ही हे करा. म्हणजे असं काही स्पेसिफिक वगैरे नसतं ना त्याच्यात? त्याचं सेफ्टी बघा, तुम्हाला तो यूज करता येतोय का ते बघा, आणि मग सगळ्या गोष्टी हे करून करा. ओके, थँक्यू. येस. चला, ऑलमोस्ट भरपूर प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, आणि अजूनही काही तुम्हाला प्रश्न असतील तर डॉक्टर मनीषा ताई यांचा नंबर तुम्हाला मी शेअर करेल. ओके, तुम्ही वैयक्तिक त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज करा. दिवसभर त्यांचं खूप बिझी शेड्यूल असतं. ओके, त्यांच्याकडून वेळ मागून घ्या आणि तुम्ही त्यांना त्या दृष्टीने प्रश्न डायरेक्टली विचारू शकता. चालेल, मला म्हणजे विचारा, आपण व्हॉट्सअपवरती टाईप करून द्या, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. येस. तर अजून ऐकतच राहावं असं हे सत्र होतं, अप्रतिम सत्र होतं. तर मनीषाताई, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आज गर्भाशयाचा व स्तनाचा कर्करोग समजून घेताना यावरती खूप माहितीपूर्ण व्याख्यान दिलं. तसंच आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पण तुम्ही खूप समर्पक पद्धतीने दिले. त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. हरिओम. तर तुम्ही त्यांचा नंबर. आणि व्यवस्थितरित्या समजून घेतलं, आणि 2 कॅन्सर होते त्यामुळे थोडंसं वेळेचं हे झालंय, त्याबद्दल माफी. आणि ह्याच्यात किती अजून बोलू असं हे असतंय, तरी आपण लिमिटेड ह्याच्यामध्ये केलंय. तुम्ही असं आयोजन केलं हीच तुमच्यासाठी खूप म्हणजे माझ्या दृष्टीने तुम्ही हे खूप मोठं काम केलंय, आणि हे असे सेशन झाले पाहिजे, त्यातूनच आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. तुम्ही मला बोलवलं आणि संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि समजून घेतलं त्याबद्दल पण मी सर्वांची पुन्हा एकदा आभार मानते. सर्वांना विनंती आहे की आपापले व्हिडिओ चालू करा, अनम्यूट करा आणि मॅडमसाठी एक जोरदार आपण टाळ्या वाजूया. ओके, एवढं छान सत्र आपल्यासाठी दिलंय आणि आपण व्हिडिओ बंद करून बसलोय. सर्वांनी अनम्यूट करा आणि सर्वांनी एक साथ आपण टाळ्या वाजूयात. ओके, 1 2 3. थँक्यू मॅडम. येस येस. थँक्यू 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 थँक्यू. मॅडम. सगळ्यांना समजलं ना? हो हो. हो. थँक्यू. अप्रतिम सेशन होतं मॅडम, धन्यवाद. येस, चला आता आपण वर्गाचा शेवट करूयात. 3 वेळेस ओंकाराने करूयात. मनशांतीसाठी करण्यात येणारी ही प्रार्थना आहे. या शांत मनानेच आपण आज झोपी जायचं आहे. पाठीचा कणा सरळ ठेवा, दोन्ही हात गुडघ्यांवर किंवा मांड्यांवर ठेवा, खांदे हात ढिले सोडा, डोकं मान पाठ सरळ. आज आपण ज्या ज्या गोष्टी शिकलोत त्या आठवण्याचा प्रयत्न करा. कोणतेही 3 पॉइंट्स हे पुन्हा रिपीट करा. कोणत्याही 3 सवयी या सत्रामधून घेतलेल्या आहेत त्या आठवण्याचा प्रयत्न करा. आजच्या सेशनमध्ये तुम्हाला आवडलेली सर्वात चांगली गोष्ट, तुमच्या उपयोगाची गोष्ट पुन्हा एकदा रिपीट करा. ज्या गोष्टी आपण रिपीट करतो त्या गोष्टी आपला मेंदू कायम आठवणीमध्ये, स्मरणामध्ये ठेवतो. 3 वेळेस ओंकार म्हणूयात. श्वास घ्या. ओम. ओम. ओम.
शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम. उत्तम मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या मार्गदर्शकांना मनापासून वंदन करूयात. हरि ओम. ही स्थिती सोडायची आहे. हळूच दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा. सावकाश डोळे उघडा. हरि ओम. येस. हरि ओम. पुन्हा एकदा डॉक्टर मनीषा ताई, तुमचे मनापासून आभार. येस, थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. चला. धन्यवाद. येस, आपण थांबूयात इथे. शांत मनाने विचार करत, ओके, आठवत आठवत, ओके, छान सर्वांनी झोप घ्यायची आहे. सर्वांना शुभरात्री. हरि ओम.